आता आपण काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं. तर याच्या पुढचा जो पार्ट आहे GSTचा, आपण सुरुवात करतो रजिस्ट्रेशनपासून. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे ऑब्लिगेशन्स आहेत ते सगळे ॲप्लिकेबल होतात. जो पर्सन रजिस्टर नाही आहे किंवा जो टॅक्सेबल पर्सन नाही आहे त्याच्याकरता कुठल्याही GSTच्या प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होत नाही. मग GSTमध्ये रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागतं, त्याच्या काय अटी शर्ती आहेत, त्याचे काय तरतुदी आहेत, त्याच्या काय प्रोव्हिजन आहेत, त्याचे काय रूल्स आहेत, हे आपल्याला पहिले बघायला लागेल. आता त्याच्यामध्ये 174 सेक्शन आहेत. तुम्ही बघाल तर सेक्शन जे आहेत ते 174 आहे. मग मी दाखवतो काढून. CGST ॲक्टमध्ये चॅप्टर 1 प्रिलिमिनरी, चॅप्टर 2 ॲडमिनिस्ट्रेशन, 3 लेव्ही अँड कलेक्शन ऑफ टॅक्स, चॅप्टर 4मध्ये टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय, चॅप्टर 5मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि आपण सुरुवात करतो रजिस्ट्रेशनपासून. त्यामध्ये सेक्शन 22, 23, 24 हे आपण एका ग्रुपमध्ये बघू, एका पार्टमध्ये बघू. रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज आहे, रजिस्ट्रेशनमध्ये कोणाला सूट दिलेली आहे. पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस, हा पार्ट आपण एकत्रितपणे बघू शकतो. दुसरा जो पार्ट आहे प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन, डीम रजिस्ट्रेशन. तिसरं स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. आणि मग रजिस्ट्रेशन जे घेतलेलं असेल, जी गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असेल, त्यामध्ये काही अमेंडमेंट करायची आहेत. जो पर्सन आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीज चेंज झाल्या, त्याचा ॲड्रेस चेंज झाला, किंवा त्याच्यामध्ये ज्या प्लेसचा बिझनेस तो करतो आहे त्यात त्याने आणखीन काही ॲडिशनल प्लेसेसला बिझनेस सुरू केला. पार्टनरशिप फर्म आहे, त्यामध्ये पार्टनर रिटायर्ड झाले, पार्टनरमध्ये वाढ झाली, कंपनीचे डायरेक्टर बदलले, ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याकरता अमेंडमेंट करायला लागते. रजिस्ट्रेशन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस इंडिव्हिज्युअल आहे तो आपली माहिती देतो, त्याचा ऑथराईज पर्सन कोण आहे त्याची माहिती देतो. पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनरशिप फर्मची माहिती असते, पार्टनरशिप डीड आहे ते तिकडे आपण अपलोड करतो. कंपनी आहे, मग कंपनीचं जे फॉर्मेशन झालं जे डॉक्युमेंट्स आहेत त्यातनं कळतं की कंपनीमध्ये कोण डायरेक्टर आहेत, कोण प्रमोटर आहेत, ती सगळी इन्फॉर्मेशन जी आहे कंपनीची ती अपलोड केली जाते. ट्रस्ट आहे, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे जे काय ॲक्टिव्हिटीज करणाऱ्या वेगवेगळे पर्सन आहेत त्यांचे जे डॉक्युमेंट्स असतात. क्लब आहे, त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत त्यातून त्याचं फॉर्मेशन झालं आहे वेगवेगळ्या ॲक्टखाली. तर पार्टनरशिप ॲक्ट आहे त्याच्यानुसार पार्टनरशिप बीड बनतं, कंपनी ॲक्ट आहे त्याप्रमाणे कंपनी चालते. त्यामुळे ते जेव्हा बनवलं जातं कंपनी काय, पार्टनरशिप डीड काय, त्याचं जे डॉक्युमेंट आहे लिगल डॉक्युमेंट ते गव्हर्नमेंटला वेबसाईटला आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस अपलोड करत असतो. मग त्यामध्ये काही बदल झाला, बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीमध्ये होईल, बिझनेसच्या ॲड्रेसमध्ये होईल, बिझनेसच्या मोबाईल नंबरमध्ये होईल, बिझनेसच्या ईमेल ॲड्रेसमध्ये होईल, आणि जे बिझनेस चालवणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये होईल. हे कुठलेही बदल आहेत हे गव्हर्नमेंटला अमेंडमेंट थ्रू अपडेट केले जातात. रजिस्ट्रेशन घेतलं आहे ज्या कारणामुळे ते कारण राहिलं नाही, रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. सपोज एखादी कंपनी आहे ती टॅक्सेबल प्रॉडक्ट सप्लाय करते म्हणून रजिस्ट्रेशन आहे, आणि जर कंपनीचं ते जे प्रॉडक्ट आहे ते जर का एक्झम्प्ट झालं, त्याच्यावरती टॅक्स कुठल्याही प्रकारचा घ्यायचा नाही अशा प्रकारचं जर का टॅक्स रेट बदलल्यानंतर जे अपडेट झाले त्यानुसार ते प्रॉडक्ट जर का एक्झम्प्ट झालं तर मग एक्झम्प्ट प्रॉडक्टवरती टॅक्स लागत नाही, आणि जे एक्झाम सप्लाय करतात त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागत नाही सेक्शन 23 प्रमाणे. मग रजिस्ट्रेशन तो कॅन्सल करू शकतो किंवा त्यांनी आपल्या ॲक्टिव्हिटीज चेंज केल्या आणि अशी प्रॉडक्ट सप्लाय करायला लागला एखादा पर्सन की जे एक्झाम प्रॉडक्ट आहेत.
मग एक्झाम प्रॉडक्टसाठी रजिस्ट्रेशनची गरज नाही. कॅन्सलेशन आहे. आणि आणखीनही जर का रजिस्टर्ड पर्सन आहे तो कायद्याचा गैरवापर करतो, तरतुदी आहे त्याप्रमाणे काम करत नाही, व्हायोलेट करतो, कायदा मोडला त्यांनी, तर मग डिपार्टमेंट प्रॉपर ऑफिसर ते रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो, त्याला नोटीस पाठवतो. त्यानंतर मग त्याला सॅटिस्फॅक्टरी ॲन्सर दिलं आणि ते रजिस्ट्रेशन परत प्रॉपर केलं, त्याने आपली चूक सुधारली, तर मग त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पुन्हा कॅन्सलेशनवरनं रिवोक केलं जातं. रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. कायदा बनवणं आणि तो प्रॉपर इम्प्लिमेंट करणं हे फार महत्त्वाचं असतं. मग त्याकरता अमेंडमेंट, कॅन्सलेशन आणि रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन ह्या प्रोव्हिजन आहेत. त्या आपल्याला पहिल्या टप्प्यात बघायचे आहेत 22, 23, 24. दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघू 25, 26, 27 आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला 28, 29, 3 असे आपण 3 पार्ट आपल्या अंडरस्टँडिंगसाठी घेऊ. एकत्रितपणे आपल्याला समजायला आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल 22, 23, 24. आलं लक्षात? इथे आपण काय बघितलं, ॲक्टमध्ये तुम्ही बघाल तर एकशे 74 सेक्शन आहेत आणि 3 शेड्यूल आहेत. 3 शेड्यूल आहेत. आणि जे आपलं रुटीन वर्क आहे, आपलं जे नेहमीचं काम आहे, रोजचं काम आहे, त्यामध्ये आपल्याला एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो पार्ट समजून घेतल्यानंतर रोज काम काय असतं, टॅक्स इनवॉइस बनवा, डेबिट नोट बनवा. मग टॅक्स इनवॉइस आणि डेबिट नोटचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला कळेल. टॅक्स इनवॉइस आणि डेबिट नोटमध्ये सप्लाय गुड्सचं आहे किंवा सप्लाय सर्व्हिसेसचं आहे, सप्लाय गुड्सचं आहे किंवा सप्लाय सर्व्हिसेसचं आहे. या केसमध्ये इनवॉइस कधी बनवला पाहिजे, कधी बनवला पाहिजे हे तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेसमध्ये सांगितलं जाईल. GSTचा चार्ज कशावर येईल, स्कोप ऑफ सप्लाय, सप्लायवर चार्ज आहे हे तुम्हाला इकडे लेव्ही आणि कल्चरमध्ये सांगितलं जातं की GST कशावरती आहे, सप्लायवर आहे, लेव्ही ऑफ GST. एखाद्या व्यक्तीला जेव्हा अपराधी म्हणून ठरवलं जातं तेव्हा जज विचारतो की ह्याच्यावर चार्ज काय, कुठलं सेक्शन लागलं आहे की ज्या कुठल्या कायद्यामुळे, इंडियन पिनल कोड मी म्हणतो ना, पण केस बघतो एखाद्या सिनेमामध्ये IPC अंतर्गत दफा 302, त्याच्यावरती कुठल्या चार्ज जो आहे तो चार्ज कुठल्या तरी सेक्शनमुळे येतो. त्या सेक्शनमध्ये जर एखाद्या नागरिकांनी ठराविक ॲक्ट काही केला असेल तर मग तो गुन्हा आहे. एखाद्याला मारहाण करणं, शिव्या देणं, धमकी देणं, मग कुठला सेक्शन त्याला लागू होतो, त्या सेक्शनप्रमाणे तो अपराध असेल तर मग त्याला शिक्षा होते. तसं GST गव्हर्नमेंटला कलेक्ट करायचं आहे, तर तो कलेक्ट करण्याकरता ज्यावेळेस एखादा पर्सन सप्लाय करत असेल, टॅक्सेबल सप्लाय करत असेल, तर मग त्यावर GST येईल. मग लेवी आणि कलेक्शन. मग सप्लाय कशामध्ये आहे, सप्लाय कशाला म्हणाल हे तुम्हाला स्कोप ऑफ सप्लायमध्ये कळेल. टॅक्स लायबिलिटी ऑन कंपोज आणि मिक्स सप्लाय हे काय असतं, कशा प्रकारे ते हँडल करायचे हे तिकडे आहे. आणि मग कुठली व्हॅल्यू आहे ज्या व्हॅल्यूवर तुम्हाला GSTचा जो रेट दिला आहे तो ॲप्लिकेबल करायचा आहे, ती व्हॅल्यू तुम्हाला सेक्शन 15 मिळते, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लायमध्ये. एकदा इनवॉइस बनला, तुम्ही सप्लाय असेल तर टॅक्स लावणार आहात, सप्लाय नसेल तर टॅक्स नाही लावायचा. सप्लाय आहे पण तो टॅक्सेबल सप्लाय असेल तर टॅक्स कलेक्ट करायचा आहे. जर तो एक्झाम सप्लाय असेल, सेक्शन 15 प्रमाणे गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे. जसं मेडिकल सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती टॅक्स नाही घ्यायचा, गव्हर्नमेंटने करमुक्त केलं आहे. भाज्या आहेत करमुक्त केलं आहे, फळं आहेत करमुक्त केलं आहे, याच्यावर टॅक्स घेतला जाणार नाही. मग असे काय प्रॉडक्ट आहेत किंवा अशा काही सर्व्हिसेस आहेत याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स करमुक्त ठेवायचे आहे. त्याची यादी जी आहे ती तुम्हाला सेक्शन 11 प्रमाणे गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढलेत त्यामध्ये मिळेल.
आणि जे टॅक्सेबल गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत त्याची पण यादी तुम्हाला मिळेल. नोटिफिकेशन गव्हर्नमेंट काढता, त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला लिस्ट मिळते की हे गुड्स आहेत, याच्यावरती रेट किती असेल, 5%, 12%, 18%, 28%. त्याप्रमाणे आपण त्याला टॅक्स कलेक्ट करतो. सप्लाय केल्यावरती सप्लायरचं काम आहे की रिसिपियंटकडनं, बायरकडनं, कस्टमरकडनं तेवढा टॅक्स कलेक्ट करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ही सगळी जबाबदारी येते की रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आता तुम्हाला काय करायला लागेल, इनवॉइस देऊन टॅक्स कलेक्ट करायला लागेल. आणि तुमचा जो सप्लायर आहे तो तुमच्याकडनं जो टॅक्स कलेक्ट करतो, तुम्हाला त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल ॲज अ रिसिपियंट म्हणून, ॲज अ रजिस्टर्ड पर्सन म्हणून. मग इनपुट टॅक्स क्रेडिट कसं घ्यायचं, त्याच्या प्रोव्हिजन जे आहेत, तरतुदी जे आहेत, त्या सेक्शन 16, 17, 18 मध्ये महत्त्वाच्या आहेत. जॉब वर्करसाठी सेक्शन 19 आहे. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर करता सेक्शन 20 आहे. हे सगळ्यांना ॲप्लिकेबल होत नाही, पण 16, 17 सगळ्यांना ॲप्लिकेबल होतात. आणि 18 मध्ये काही स्पेशल सर्कमस्टन्सेस आहेत, त्या आपण आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. मध्ये काय असेल की समजा एखादा व्यक्ती आहे, तो टॅक्सेबल प्रॉडक्ट सप्लाय करतो, बरोबर आहे, आणि ते प्रॉडक्ट जर का एक्झाम झालं, त्याच्या स्टॉकमध्ये काही गुड्स आहेत ज्यावर त्यांनी टॅक्स देऊन तो स्टॉक घेतलेला आहे, आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंटनी रेट चेंज केले तर मग त्याने त्या ITC क्लेम केला आहे, पण त्याच्यावर त्याला आता टॅक्स कलेक्ट नाही करायचं आहे कारण की आता एक्झाम्प्ट आहे, ते प्रॉडक्ट एक्झाम्प्ट आहे. मग त्यांनी टॅक्स दिला आहे, त्याचं काय करायचं. याच्या उपर दुसरं असं होतं की त्याच्याकडे सप्लाय आहे, त्यात त्यांनी एक्झाम म्हणून परचेस केला होता, आणि जेव्हा आता तो सेल करणार आहे त्यावेळेस ते एक्झाम प्रॉडक्ट टॅक्सेबल झालं. आता टॅक्स तो कलेक्ट करणार आहे, मग त्याने जे स्टॉक त्याच्या अकाउंटला आहे त्याचं काय करायचं. एखादा व्यक्ती पूर्वी अनरजिस्टर होता, त्याने रजिस्ट्रेशन घेतलं, त्याच्या स्टॉकमध्ये काही गुड्स आहेत ज्यावर त्याने अगोदर टॅक्स दिला होता, तेव्हा त्याला ITC क्लेम करता येत नव्हता, तेव्हा त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्याचा अधिकार नव्हता. पण आता तो रजिस्टर आहे, आणि आता तो जो स्टॉक आहे तो सेल करेल, आउटवर्ड सप्लाय करेल, त्यावर तो टॅक्स कलेक्ट करेल. जर तो स्टॉक परचेस करण्याअगोदर रजिस्टर असता त्याला ITC मिळाला असता. जर तो टॅक्स कलेक्ट करतोय तर त्याच्याकडे जे गुड्स आहेत त्यावर त्याला ITC मिळाला पाहिजे, पण तो रजिस्टर नव्हता, पण आत्ता रजिस्टर आहे ना. मग अशा काही इथे सिच्युएशन आहेत, त्या केस कशा हँडल करायच्या हे तुम्हाला सेक्शन 18 मध्ये आहे. अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट इन स्पेशल सर्कमस्टन्सेस, कशा प्रकारे क्रेडिट मिळेल. हे रोजच्या कामात लागणार नाही आहे, पण तुम्हाला 16, 17 रोजच्या कामात लागणार आहे. 2 सेक्शन आहेत ते. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर टॅक्स इनवॉइस बनवायचा आहे. टॅक्स इनवॉइस कधी बनवायचा, हे टाईम ऑफ सप्लाय कुठल्या व्हॅल्यूवर लावायचा हे आहे, कशावर लावायचा, सप्लायवरती. सप्लाय दिलेलं आहे, टॅक्स लागेल कशावर, टॅक्स लावायचा आहे हे लेवीमध्ये आहे सेक्शन 9 मध्ये. तुम्ही एकदा का लायबिलिटी फायनल केली, मग तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट फायनल केला का, मग टॅक्स भरायचा आहे ना, पेमेंट करायचं आहे. मग पेमेंट करण्याकरता तुम्हाला यायला लागेल सेक्शन 49 पेमेंट ऑफ टॅक्स चॅप्टर 10. हे पेमेंट ऑफ टॅक्स संदर्भातले आहेत. पेमेंट करून गव्हर्नमेंट थांबत नाही. आम्ही एक फॉर्मॅट देऊ, त्या फॉर्मॅटप्रमाणे आम्हाला काय इन्फॉर्मेशन द्या तुमच्या सप्लायबद्दल, तुमच्या आउटवर्ड सप्लायबद्दल, तुमच्या इनवर्ड सप्लायबद्दल. ती माहिती जी आपण गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करतो एक स्पेसिफाईड किंवा प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये, त्याला काय म्हणतात, रिटर्न्स. रिटर्न्सचे सेक्शन जे आहेत ते 37 to 48 आहेत. एवढं माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला स्वतःहून रिटर्न फाईल करायचा असेल तर. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन्स
की एखाद्या स्पेसिफिक शब्दाचा गव्हर्नमेंटला लॉ मेकरना काय अर्थ अभिप्रेत आहे, त्यांना अपेक्षित अर्थ काय. ओके, हे डेफिनेशनमध्ये. ॲडमिनिस्ट्रेशन सेक्शन 3, 4, 5, 6 कशा प्रकारे गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे तुम्हाला इकडे. ऑफिसर अंडर दिस ॲक्ट, कोण ऑफिसर्स असतील, अपॉइंटमेंट कशा प्रकारे होईल, पॉवर ऑफ ऑफिसर्स काय असतील, हे सगळं दिलं आहे. हे तुम्हाला माहिती असेल नसेल फरक पडत नाही काय, पण सेक्शन 7, 8, 9, 10, 11 माहिती पाहिजे. कंपल्शन लेवी, ठीक आहे. 12, 13, 14, 15, 16, 17, 18 माहिती पाहिजे. 22 ते 30 आपण पहिले सुरुवात करणार आहोत. मग 31 ते 34, 35, 36 अकाउंट्स आणि रेकॉर्ड्स. कुठल्या प्रकारचे अकाउंट्स आणि रेकॉर्ड्स मेंटेन करायला पाहिजेत, ते किती वर्ष मेंटेन करायला पाहिजे हे दिलेलं आहे. तुम्ही ज्या डॉक्युमेंटच्या बेसवरती इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला आहे, काय डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही त्या डॉक्युमेंट बायरला देऊन, रिसिपियंटला देऊन त्यांच्याकडून तुम्ही टॅक्स कलेक्ट केला आहे, ते डॉक्युमेंट्स किती वर्ष जपून ठेवले पाहिजेत, किती वर्षापर्यंत गव्हर्नमेंट त्याबद्दल विचारणा करू शकते, क्वेरी काढू शकते, अकाउंट्स अँड रेकॉर्ड्समध्ये तुम्हाला मिळेल. एखाद्या वर्षाचा जो लास्ट रिटर्न असतो GSTमध्ये, तो असतो ॲन्युअल रिटर्न GSTR 9. तो भरल्यानंतर 72 महिन्यापर्यंत क्वेरी येऊ शकते. 72 months हे त्यात दिलं आहे. हेच मी वाचलं याच्यामध्ये. अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स, पिरियड ऑफ रिटेन्शन ऑफ अकाउंट्स, सेक्शन 36. Every registered person required to keep and maintain books of accounts or other records in accordance with the provision of subsection 1 of section 35 shall retain them until the expiry of 72 months from the due date of furnishing of annual return for the year pertaining to such accounts and records. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही लॉ रीड केला, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे तेवढे सेक्शन तुम्हाला 50पर्यंत येतील. 51-52 बोलता बोलता आपले येऊन जातील. पुढे रिफंड आहे, असेसमेंट आहे, सेल्फ असेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स, असेसमेंट ऑफ नॉन फायलर्स ऑफ रिटर्न, असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन्स, समरी असेसमेंट इन. असेसमेंटचा अर्थ आहे भरणा, शब्दाच्या डिक्शनरी मिनिंग आहे भरणा. आपण जे असेसमेंट करतो ते सेल्फ असेसमेंट आहे. तुम्ही स्वतः भरा रिटर्न, स्वतः करा. तुम्ही जे सांगाल तुमच्यावर विश्वास ठेवला जाईल. ऑडिट, ऑडिट होईल का याच्यामध्ये? इन्स्पेक्शन, सर्च, सीजर अँड अरेस्ट. गव्हर्नमेंटला अधिकार असेल तरच ते काही गोष्टी बघू शकतात. मग ते कायद्यामध्ये तरतूद पाहिजे. आपण सिनेमात बघतो ना, एखादा व्यक्ती येतो आणि विचारतो, तर त्याला विलन विचारतो, वॉरंट आहे की आपके पास? सर्च करायला तर वॉरंट पाहिजे, अधिकार पाहिजे सर्च करण्याचा. तसं इथे इन्स्पेक्शन, सर्च, सीजर अँड अरेस्ट याच्या तशा तरतुदी पाहिजेत. की एखादा रजिस्टर्ड पर्सन आहे, त्याकडे रजिस्ट्रेशन आहे, तर तिकडे जाऊन गव्हर्नमेंटचे अधिकारी त्यांचे रेकॉर्ड्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, जी जागा आहे बिझनेसची त्याने डिक्लेअर केले बिझनेस प्लेस म्हणून, तिकडे जाऊन ते इन्स्पेक्शन, सर्च, सीजर आणि जर का त्यांना सपोर्ट केला जात नसेल त्या रजिस्टर्ड पर्सनकडनं, ते अरेस्ट करणं. पॉवर टू अरेस्ट हे कायद्यामध्ये असेल तर अरेस्ट होईल, अदरवाईज नाही. डिमांड आणि रिकव्हरी, रिटर्न चुकीचा भरला असेल, ITC क्लेम चुकीचा केला असेल, फ्रॉड केला असेल, तर मग गव्हर्नमेंट तिथे डिमांड आणि रिकव्हरी पाठवू शकते. त्या अनुषंगाने काय सेक्शन आहेत. लायबिलिटी टू पे इन सर्टन केसेस, ॲडव्हान्स रुलिंग, अपील आणि रिव्हिजन. जर डिमांड गव्हर्नमेंटनी पाठवलं, काय नोटीस पाठवली, तर मग अपील करण्याचा अधिकार असला पाहिजे ना. हे चुकीचं आहे, अपील करा. अपील आणि रिव्हिजन, अपील्स टू अपिलेट ऑथॉरिटी, पॉवर्स ऑफ रिव्हिजन ऑथॉरिटी, ऑफेन्स आणि पेनल्टीज. आता आपण हे सगळं शिकतो आहे. इनवॉइस बनवायचं पाहिजे, इनवॉइस कसा बनवायचा पाहिजे सगळं दिलेलं आहे.
आणि जर त्या ऑब्लिगेशन्स ज्या ॲप्लिकेबल होत आहेत रजिस्टर्ड पर्सनवरती, तो जर त्या फॉलो करत नसेल त्या ऑब्लिगेशन, तर त्याच्यावरती कारवाई होणार. ती कारवाई होण्याकरता ही तरतूद पाहिजे. ऑफेन्स आणि पेनल्टीज फॉर सर्टन ऑफेन्सेस दिलं इकडे. जनरल पेनल्टी, जर एखाद्याने रजिस्ट्रेशन नंबर घेतला GST रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर, तर त्याला रूलप्रमाणे बोर्डवरती तो मेन्शन केला पाहिजे GST नंबर काय. जर तो मेन्शन करत नसेल तर त्याला किती फाईन होईल. मग त्याला काहीतरी पेनल्टी लागतच नसेल, सांगितलं असेल तर काम करा, आणि नाही केलं तर काय होणार नाही आहे. सिग्नल लावला आहे आणि सिग्नल तुम्ही तोडला तरी कुठल्याही प्रकारे सिग्नल तोडल्यानंतर शिक्षा होणार नसेल. सगळे सिग्नल तोडतील. लायसन नाही आहे, काही पेनल्टी फाईन होणार नाही. कोण लायसन काढणारच नाही, लायसन ठेवणारच नाही. म्हणजे कायद्याचं पालन होण्याकरता तुम्ही नियम बनवलेत, पण जे पालन करणार नाहीत जाणीवपूर्वक किंवा कळत नकळत, त्यांना काहीतरी शिक्षाही असेल तरच तो कायदा प्रॉपरली इम्प्लिमेंट होतो, राबवला जातो. म्हणून मग अशा प्रकारे ऑफेन्स आणि पेनल्टीजचे सेक्शन्स बनतात. अशा प्रकारे तरतूद करावी लागते. आणि जर गव्हर्नमेंटकडे अधिकार नसेल तर गव्हर्नमेंट कोणाला सांगू शकत नाही करा म्हणून. ते फक्त हात जोडू शकतात गव्हर्नमेंटचे अधिकारी, आणि लोक ऐकणारच नाही त्यांच्याकडे, पळणारच नाहीत. ठीक आहे. तर अनडिक्लेअर्ड प्रोव्हिजन, ज्यावेळेस जे अगोदर आपल्याकडे वॅट सर्व्हिस टॅक्स वगैरे कायदे होते, त्यातून मग काय झालं, त्यांना GSTमध्ये मायग्रेट केलं गेलं. त्यांच्याकरता ही ट्रान्झिशनल प्रोव्हिजन होती. आणखीन काय मिसलेनियस प्रोव्हिजन्स आहेत त्या खाली दिल्यात 143 ते 174 आणि 3 शेड्यूल आहेत. हे काय बघितलं आपण, CGST ॲक्ट. IGST ॲक्टमध्ये 25 सेक्शन आहेत. राज्याबाहेर सप्लाय केला, देशाबाहेर केला, सेजमध्ये केला, तर मग IGST ॲक्टमध्ये मग प्रोव्हिजन सापडतील. राज्याबाहेर कधी म्हणायचा, सेक्शन 7 इंटरस्टेट सप्लाय. राज्यामध्ये कधी म्हणायचा, इंट्रास्टेट. सप्लायज इन टेरिटोरियल वॉटर्स, हे इकडे सेक्शन आहेत. झिरो रेट सप्लाय कशाला म्हणायचं दिलं इकडे. ठीक आहे. आणखीन आपण मग नंतर रूल बघू. जेव्हा प्रोसिजर्स असतात ना, रूल तेव्हा येतात. आता आपल्याला 3 सेक्शन बघायचे आहेत, 22, 23, 24. याच्यामध्ये रूल ॲप्लिकेबल होणार नाही. याच्यामध्ये रूल्स ॲप्लिकेबल होणार नाही, कारण तुम्हाला सांगितलं जाते पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कधी असणार आहे. 24मध्ये पर्सन्स कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. 22 आणि 24 हे 2 सेक्शन जे आहेत, हे रजिस्ट्रेशन घेण्यासाठी, एखाद्या पर्सनला रजिस्ट्रेशन घेण्यासाठी फोर्स करतात. रजिस्ट्रेशनच्या स्कोपमध्ये आणण्याकरता एखाद्या पर्सनला 22 आणि 24 सेक्शन आहेत, आणि त्याला वाचवण्याकरता सेक्शन 23 आहे, पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. त्याला सूट दिली जाईल. 22 आणि 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, आणि 23 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल. आता एकदा का 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन ज्यावेळेस घ्यायला लागणार आहे, बरोबर आहे, हे एकदा का नक्की झालं का मग त्याची प्रोसिजर कशी करायची हे तुम्हाला सेक्शन 25मध्ये, आणि ती प्रोसिजर करायची आहे त्याकरता आम्ही काय रूल बनवू असं गव्हर्नमेंट सांगेल, आणि त्याचा एक फॉर्म आहे तो प्रिस्क्राईब करू हे गव्हर्नमेंट सांगेल. मग तो तुम्ही फॉर्म, त्याचं ॲप्लिकेशन द्या. मग ॲप्लिकेशन आलं का मग तुम्हाला ते ॲप्लिकेशन द्यावं लागेल. त्यात कुठली माहिती असेल ते असेल. हे ॲक्ट बनवताना, बिल पास करताना हे सगळं तयार नसतं. बिल जेव्हा बनवलं जाईल तेव्हा मग कुठल्या प्रकारचा फॉर्म असेल, त्यात कुठली माहिती द्यावी लागेल, हे सगळं सांगण्याची गरज नसते.
बिलमध्ये एवढंच येईल, जस्ट प्रोसिजर काय असतील, आणि बाकी मग ॲक्च्युअल फॉर्म काय कुठला असेल, त्याचं नाव काय असेल, त्यात कुठली माहिती लागेल, हे आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस कायदा बनेल नोटिफाय करू, प्रिस्क्राईब करू, आणि त्याप्रमाणे त्याचा म्हणजे नियम कशा करतायत, नियम तुमच्याकडे जी प्रोव्हिजन आहे, जो सेक्शन आहे, त्यात ती अंमलबजावणी करण्याकरता रूल आहेत. त्यामुळे रूल हे गरजेप्रमाणे परिस्थितीप्रमाणे गव्हर्नमेंटला बदलण्याचा अधिकार पाहिजे. पण जी तरतूद आहे, मुख्य तरतूद, ती त्रासदायक असू नये, गैरफायदा गव्हर्नमेंटने घेण्यासारखी असू नये, लोकांच्या कल्याणाकरता असावी, अशी तरतूद आहे की नाही, हे बिलमध्ये बघितलं जातं. ज्यावेळेस कायदा बनतो त्यावेळेस तेवढंच बघितलं जातं. बघा, उद्देश चांगला आहे, पण आता जर का सगळं तुम्ही आत्ताच मागितलं तर मग कठीण होईल. त्यामुळे बाकी आपण नियम नंतर बनवू. उद्देश बघा काय, उद्देश कुठे आहे, प्रोसिजरमध्ये, आणि इम्प्लिमेंटेशन रूलमध्ये. आणि मग रूल जो आहे तो बनवण्याकरता नोटिफिकेशन काढलं जातं. म्हणजे एक गव्हर्नमेंटचा अधिकार आहे, ते अधिकारपत्र आहे नोटिफिकेशन. त्यामुळे आपल्याकडे एक ॲक्ट आहे, दुसरं रूल्स आहे, तिसरं नोटिफिकेशन आहे, आणि चौथं गव्हर्नमेंट काय क्लिअरिफाय करते काय गोष्टी, त्याचे सर्क्युलर काढते. मी इथे बघाल रिसोर्समध्ये तुम्हाला ॲक्ट दिसेल, रूल दिसेल, नोटिफिकेशन दिसेल, आणि जे वेगवेगळे गुड्स किंवा सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती टॅक्स रेट काय असेल, त्या रेटची नोटिफिकेशन वेगळी असतील, त्यामुळे त्याची वेगळी कॅटेगरी आहे. सर्क्युलर आहे, सर्क्युलर, आणि एक ऑर्डर आहे. आलं लक्षात? बावीस, 23, 24 मला रूल येणार नाहीत, पण 25 रूल येतील. अमेंडमेंट करायची आहे, कशा प्रकारे करायची, रूल येतील. कॅन्सलेशन आहे, रूल येतील. रिवोकेशन आहे, त्याचा कुठला फॉर्म आहे, त्याला नोटीस पाठवलं जाईल, त्या नोटीसला उत्तर दिलं जाईल, या सगळ्याचे वेगवेगळे फॉर्म असतात. आता कुठल्याही प्रकारे आपलं पेपर वर्क होत नाही, त्यामुळे सगळं ऑनलाईन होईल. आलं लक्षात? तुम्हाला रचना कळली, स्वरूप कळलं, काय आपल्याला शिकायचं आहे, आपला कशा प्रकारे आपला प्रवास असणार आहे, हे मी आज तुम्हाला एक्सप्लेन केलं. आत्तापर्यंत आपण जे बघत होतो जे असं चाललं होतं, ट्रेलरच होतो, आता ॲक्च्युली पिक्चर आपला सुरू होतो आहे आजपासून. हे रूल आहेत. रूल 8 ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन, सेक्शन 25ला तुम्ही जेव्हा रीड कराल तुम्हाला मग रूल 8 ॲप्लिकेशन द्या, रूल 9 ते व्हेरीफाय होईल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या गरजेप्रमाणे आपण सगळी डॉक्युमेंट दिलेली आहेत, तर मग गव्हर्नमेंटचा जो अधिकारी असेल, प्रॉपर ऑफिसर असेल, त्याला ॲप्रूव्ह करेल आणि मग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देईल. प्रोसिजर कंप्लीट. 8, 9, 10. 10A बँक डिटेल्स मग सबमिट करायचे, फर्निश करायचे. अशा वेगवेगळ्या प्रोव्हिजन आहेत, त्याला कनेक्टिंग वेगवेगळे रूल आहेत. सेक्शन 22 ते 24 आपल्याला पहिल्या भागात बघायचे आहेत, बरोबर आहे. सेक्शन 22 काय सांगतो, पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. 23 पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. सेक्शन 24 कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. म्हणजे 22 आणि 24 रजिस्ट्रेशन घेण्यासंदर्भातल्या तरतुदी आहेत, प्रोव्हिजन आहेत. आणि 23 काही पर्सनला प्रोटेक्ट केलं गेलं आहे, रजिस्ट्रेशन तुम्ही घेऊ नका, त्यांना गरज नाही रजिस्ट्रेशन घेण्याची, हे सेक्शन 23 सांगतो. सेक्शन 22 4 सबसेक्शन आहेत. आता ज्यावेळेस आपण बघितलं इंट्रोडक्शनमध्ये काही जे कायदे होते ते GSTमध्ये सबस्युम केले गेले. म्हणजे 30 जूनपर्यंत वॅट, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज ड्युटी होती. 1 जुलै 2017 GST ॲप्लिकेबल केला गेला. मग GST ॲप्लिकेबल होण्यासाठी अशा पर्सनवरती
जे दुसऱ्या कायद्याखाली गव्हर्नमेंटला टॅक्स देत होते त्यांना ॲज पर सेक्शन 22 सबसेक्शन 2 प्रमाणे रजिस्टर अंडर अन एक्झिस्टिंग लॉ त्यांना मायग्रेट केलं गेलं GSTमध्ये. तुम्ही 30 जूनपर्यंत रजिस्टर आहात, एक्झिस्टिंग लॉ, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज, वॅट, 1 जुलैपासून तुमच्याकरता GST ॲप्लिकेबल. तशी तरतूद कुठे होती? सबसेक्शन 2 मध्ये. आता ते जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये एक तरतूद अशी होती की जर एखादा व्यक्ती गुड्स सेल करतोय तर त्याचा टर्नओव्हर लिमिट आहे. पहिले 5 लाख होती, मग 10 लाख झाली. तुम्ही टर्नओव्हर त्याच्याहून जास्त अमाऊंटचा केला तर तुम्हाला वॅटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ह्याला म्हणतात थ्रेशोल्ड लिमिट. थ्रेशोल्ड लिमिट. मग ते थ्रेशोल्ड लिमिट जे आहे ते सेक्शन 22(1) मध्ये दिलं आहे. थ्रेशोल्ड लिमिट. ॲग्रिगेट टर्नओव्हर इन अ फिनान्शियल इयर एक्सिड्स 20 लाख किंवा 10 lakhs. हे जर एक्सिड होत असेल तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल GSTच्या कायद्याप्रमाणे. 22(3) ट्रान्सफर ऑफ बिझनेस. बिझनेसला ट्रान्सफर केला. आता जसा एक बिझनेस आहे तो एकाच्या नावावर आहे, दुसऱ्याच्या नावावर जेव्हा ट्रान्सफर होतो तेव्हा जो बिझनेस घेणार आहे त्याचा पॅन नंबर वेगळा असतो आणि GSTचा जो नंबर आहे तो पॅन बेस आहे. त्यामुळे ज्या वेळेस पॅन होल्डर बदलला का मग इथे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. एखाद्या व्यक्तीचा बिझनेस आहे, तो व्यक्तीचं समजा वय झालं म्हणून त्यांनी आपल्या मुलाच्या नावावर बिझनेस ट्रान्सफर केला तर मग मुलाला नवीन रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. कारण की आता बिझनेसचा मालक कोण झाला? दुसरा पॅन होल्डर झाला. पहिला पॅन होल्डरने निवृत्ती स्वीकारली आणि दुसरा पॅन होल्डर जो आहे त्याने तो बिझनेस टेक ओव्हर केला. मग तो नात्यामधला असो, नात्याबाहेरचा असो, कोणी असो, किंवा बिझनेसचं स्वरूप बदललं. ऐका इकडे ट्रान्सफर फॉर अमलगमेशन डीमर्जर अर्थात मग त्याला ते प्रोविजन लागूच आहे ना. म्हणजे पार्टनरशिप आहे, तुम्ही कंपनी केली, तीच प्रोविजन आहे. ट्रान्सफर झाला बिझनेस. कोणाचा? कंपनीचाच पॅन नंबर आहे. हां, तर मग हे नंबर कसा काय चेंज होईल? कंपनीचा पॅन नंबर आहे म्हणजे कंपनीचा पॅन कार्ड असतो ना. हां, तुम्ही काय म्हणले म्हणजे जर समजा चेंज झाला, पार्टनर वगैरे कोण चेंज झाला, मी पार्टनरशिप फर्म आहे त्याची कंपनी बनवली, मी असं म्हणतोय. कंपनी आहे, कंपनीचा डीमर्जर झालं, कंपनीचं अमलगमेशन झालं. आता आयडिया आणि वोडाफोन एकत्र आले, ते वेगळी कंपनी बनली. वेगळी कंपनी बनली. कंपनी ॲक्टप्रमाणे त्यांना नवीन कंपनी बनवायची आहे. दोघांचे ॲसेट एकत्र येतील, ते कशा प्रकारे कंपनी चालवणार आहेत. जसं पार्टनरशिप डीड असतं तसं कंपनीचे मग काही डॉक्युमेंट असतात. कशा प्रकारे तुमचं असोसिएशन असणार आहे, आर्टिकल ऑफ असोसिएशन, मेमोरंडम ऑफ असोसिएशन, त्यांचे वेगळे डॉक्युमेंट असतात, त्यांनी सगळे दिलेले असतात. मग त्यांना कोर्टाकडनं मंजुरी घ्यायला लागते, आम्हाला अमलगमेशन करायचं आहे, डीमर्जर करायचं आहे. त्याप्रमाणे मग नवीन कंपनी अस्तित्वात येते. मग त्या नवीन कंपनीला पॅन घेणं, GST नंबर घेणं, हे पुढच्या स्टेप आल्या. ट्रान्सफर आपण म्हणतो ज्यावेळेस त्यावेळेस दुसरा पॅन होल्डर आहे ना. कंपनी आहे, ट्रान्सफर कुठे झाला बिझनेस? जेव्हा एक कंपनी दुसरी कंपनी टेक ओव्हर करते, त्या कंपनीचे सगळे ॲसेट. आता थम्सअप होती पार्लेची, ती टेक ओव्हर केली कोकाकोलानी. तो जो बिझनेस आहे, माहिती नाही, फार जुनी गोष्ट आहे, तुमच्या पिढीला माहीत नसेल. पार्लेचा प्रॉडक्ट होता थम्सअप आणि एकदम टॉपमोस्ट प्रॉडक्ट होता. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा थम्सअप एकदम टॉपमोस्ट प्रॉडक्ट होता. ते टेक ओव्हर केलं, नाव तेच ठेवलं, ते आजही विकतात. पण त्याचा आता त्यांनी टेक ओव्हर केल्यामुळे तो कंप्लीट प्लॅन त्यांनी टेक ओव्हर केला.
त्यांच्याच कंपनीमध्ये जो प्लॅन टेक ओव्हर केला तर यापुढे तो सेल होईल, तो त्यांच्या GST नंबर खाली होईल. पण ज्यावेळेस तुम्ही नवीन कंपनी बनवता, डीमर्जर करता, कंपनी स्प्लिट करता, एक कंपनी आहेत, 2 कंपन्या केल्या, आता MHCB स्प्लिट झाली, पहिले MHCB एकच होती एकत्रच, मग 2 कंपन्या वेगवेगळ्या झाल्या, त्यांचं आता 2 तुकडे झाल्यामुळे दोघांचं वेगळं वेगळं रजिस्ट्रेशन होईल कंपनी ॲक्टप्रमाणे. रजिस्ट्रेशन वेगळं झालं का त्यांना वेगळा मग पॅन नंबर, त्यांना वेगळा GST नंबर घ्यायला लागेल. हे तुम्हाला सबसेक्शन 4मध्ये. एखाद्याचं प्रोप्रायटरशिप आहे, जी डेथ झाली, नवीन प्रोप्रायटर येईल, त्याचा वारीस जो असेल तो बिझनेस लिगल हेअर कोण असेल त्याचा त्याला मिळणार आहे. पॅन होल्डर चेंज झाला ना, पॅन होल्डर चेंज झाला. इन्कम टॅक्स तू तुझ्या नावाने भरतो की नाही, आणि जर तू दुसरा एखादा व्यक्ती आहे, त्यांनी तुला समजा सांगितलं की मला कोण वारीस नाही आहे, तू मला भेटतोस, माझी काळजी घेतोस, माझा बिझनेस मी तुला दिला, त्याचा बिझनेस तुला मिळाला. आता त्याचा जो बिझनेस आहे, त्याचा बँकेमध्ये जे अकाउंट आहे, तिकडे जाऊन तो सही करणार आहे का आता? नाही, तू सही करणार आहेस. म्हणजे तुला बँकेमध्ये ते काय म्हणतील, तुम्ही वेगळं अकाउंट ओपन करा. साहजिक तिथून सुरुवात आहे ना. प्रोप्रायटर बदलला आता, तो अगोदर प्रोप्रायटर होता, असं अकाउंट ट्रान्सफर बँकेत होतं का? मग बँक जर करत असेल अकाउंट ट्रान्सफर, तर GST नंबर ट्रान्सफर होईल, पॅन नंबर ट्रान्सफर होईल? नाही. प्रत्येकाला आपापलं रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागतं, पॅन नंबर, अकाउंट नंबर, GST नंबर. त्यामुळे बिझनेस ट्रान्सफर झाला का मग रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागेल. प्रायव्हेट लिमिटेड आहे कंपनी, पॅन कार्ड कंपनीचा आहे, 2-3 डायरेक्टर आहेत, त्याच्यातला एक डायरेक्टर रिटायर झाला. नाही, डायरेक्टर वगैरे चेंज झाले तर ते अमेंडमेंटमध्ये आपण कळवतो. कंपनीचा पार्टनरशिप डीड आहे, त्यातले पार्टनर बदलले तर ते अमेंडमेंटमध्ये कळवतो. त्याकरता रजिस्ट्रेशन बदलायला लागत नाही, रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागत नाही, फक्त पार्टनर चेंज झाले याची प्रोसेस करा, अमेंडमेंट करायला लागते. तुमच्याकडे जे बेस डॉक्युमेंट आहे, पार्टनरशिप डीड, मेमोरंडम ऑफ असोसिएशन, ज्यामुळे कंपनी कोण चालवतं आहे हे कंपनी डॉक्युमेंट असतात, त्यात काही बदल झाला का ते डॉक्युमेंट मग अपडेट केले जातात. मग ते अपडेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही अमेंडमेंट थ्रू गव्हर्नमेंटला इंटिमेट करा. मी तुला अगोदरच सांगितलं ना अमेंडमेंट केव्हा होते. तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन, त्यामध्ये काही बदल झाला तर अमेंडमेंटमध्ये तो गव्हर्नमेंटला कळवावा लागतो. कंपनी तीच आहे, कंपनी चालवणारे बदलले, पार्टनरशिप फर्म तीच आहे, पार्टनरमध्ये चेंज झाले. पार्टनर हा एक वेगळा असतो आणि पार्टनरशिप वेगळी असते. कंपनी वेगळी असते, डायरेक्टर वेगळा असतो. ते मालक असतात, पार्टनर जे आहेत ते मालक असतात त्या पार्टनरशिप फर्मचे, पण ते त्यांचा इन्कम टॅक्स वेगळा भरतात त्यांच्या पॅनखाली, आणि पार्टनरशिप फर्म आहे ती इन्कम टॅक्स वेगळा भरते. कंपनीचा इन्कम टॅक्स वेगळा आहे, डायरेक्टरचा वेगळा आहे, प्रमोटरचा वेगळा आहे, शेअर होल्डरचा वेगळा आहे. प्रत्येकाला आपला इन्कम टॅक्स भरावाच लागतो. ते जे इन्कम अर्न करतात त्यावर ते इन्कम टॅक्स भरतात. प्रत्येकाचा पॅन असतो, पण ते ज्या कंपनीमध्ये आहेत तिकडून ते रिटायर्ड झाले, तिकडे ते वेगळ्या कंपनीमध्ये आणखी डायरेक्टर झाले, प्रमोटर झाले, तर ती इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही फक्त अमेंडमेंटद्वारे अपडेट करा, एवढं करायला लागतं. त्याकरता अमेंडमेंटची प्रोव्हिजन आहे. बघा आता इथे जर तुम्ही जसं ॲक्ट तुम्हाला मी काढून दाखवला, या ॲक्टमध्ये जी लँग्वेज आहे इकडे तीच लँग्वेज मी पहिले तिकडे दिलेली आहे. सेक्शन 22मध्ये काय दिलं आहे ते मी तिकडे दिलेलं आहे. ठीक आहे, व्यवस्थित रीड करता यावं म्हणून मी मोठ्या अक्षरात दिलं आहे आणि इथे काय कलर यूज केलेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ॲक्टमध्ये जी भाषा असते, जे शब्द असतात, जी वाक्यरचना असते
ती समोर आपल्या आहे, त्याला बेअर ॲक्ट म्हणतात. बेअर ॲक्ट. आता इथे बघा, पहिले सबसेक्शन 1 आहे, त्याच्या खाली दिले प्रोव्हायडेड दॅट, मग खाली दिले प्रोव्हायडेड फर्दर दॅट, त्याच्या खाली दिले प्रोव्हायडेड ऑल्सो दॅट. एखादा कायदा बनवायचा आहे म्हणजे एखादी आपल्याला तरतूद करायची आहे, ती संपूर्ण देशाकरता ॲप्लिकेबल होणार आहे आणि सर्व घटकांना आपल्याला सामावून घ्यायचे. बरोबर आहे ना? लॉ मेकरनं हे बघायला पाहिजे की कायदा बनवताना कोणावरती चुकीच्या तरतुदी लागू होऊ नये, त्याला जाचक ठरू नये, त्याला त्रास होऊ नये, हा उद्देश आहे लॉ मेकरचा. मग ज्यावेळेस एक तरतूद लिहिली जाते, एक कायदा बनवला जातो आहे, त्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे, ही प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होणार आहे, त्याला काय अपवाद त्यांना जर का द्यायचे असतील तर ते अपवाद खाली प्रोव्हायडेड दॅट हा अपवाद आहे. आणखीन काय अपवाद द्यायचं आहे? प्रोव्हायडेड फर्दर दॅट. आणखीन काय द्यायचं आहे? तर प्रोव्हायडेड ऑल्सो दॅट. या प्रकारे ते अपवाद खाली दिले जातील. ही झाली सर्वसमावेशक तरतूद. मी ह्याला काय म्हणाल? सर्वसमावेशक तरतूद. सगळ्या घटकांचा विचार करून ही तरतूद केलेली आहे. समजलं ना? त्यामुळे तुम्ही जेव्हा लॉ रीड कराल, मी तुम्हाला GST लॉ समजावून सांगते कशा प्रकारे लॉ ड्राफ्ट केला जातो. तुम्ही कुठलाही लॉ काढून वाचाल, तुम्हाला याच प्रकारे ड्राफ्टिंग मिळेल. सेक्शन, सबसेक्शन, मग त्या सबसेक्शनमध्ये खाली तुम्हाला प्रोव्हायडेड दॅट, प्रोव्हायडेड फर्दर दॅट, प्रोव्हायडेड ऑल्सो दॅट, ह्याला म्हणतात प्रोव्हिजो. प्रोव्हायडेड दॅट पहिला प्रोव्हिजो आहे. जेव्हा असं म्हटलं जाईल की सेक्शन 22 सेक्शन 1मध्ये फर्स्ट प्रोव्हिजो काय सांगतो आहे हे पुढे आपण बोलू. सेकंड प्रोव्हिजो काय सांगतो आहे हे आपण पुढे बोलू. थर्ड प्रोव्हिजो म्हटलं का तुम्ही बघायचं थर्ड प्रोव्हिजो कुठे आहे. ठीक आहे? पुढे एक्सप्लेनेशन आहे, त्याच्याखाली एक्सप्लेनेशन. हे एक्सप्लेनेशन फक्त या सेक्शन 22(1) ला ॲप्लिकेबल आहे. मग पुढे सबसेक्शन 2, 3, 4 आहे, त्याच्या खाली पण एक्सप्लेनेशन आहे आणि इकडे स्पेसिफिकली दिलं आहे फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 22. म्हणजे सबसेक्शन 1, 2, 3, 4 या चारीला हे एक्सप्लेनेशन ॲप्लिकेबल आहे. सेक्शन आपल्याला 22 समजून घ्यायचं आहे म्हणजे हे एवढं सगळं समजून घ्यायचं आहे. आता 1 बाय 1 आपण ते पुढे डिस्कस करणार आहोत. 22(1) पहिले लक्षामध्ये आलं ना? रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड इफ ॲग्रिगेट टर्नओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सिड. त्या फिनान्शियल इयरमध्ये जर ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड करत असेल तर 22(1) काय सांगतोय ते बघा. आता वरती जे टायटल आहे ना इथे ते आपण दिलं आहे, हे वर दिलं आहे, हे आपण दिलं आहे. हा एवढा भाग जो आहे हा आपण टाकला. एव्हरी सप्लायर लायबल टू बी रजिस्टर इफ ॲग्रिगेट टर्नओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सिड्स 20 लाख, 10 lakhs इन स्पेशल कॅटेगरी स्टेट. 10 लाख स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी आहेत, बाकी सगळ्यांसाठी 20 लाख आहेत. पॉईंट टू बी नोटेड. पण आपल्याला सर्वसमावेशक कायदा बनवायचा आहे, त्यामुळे मग अशा प्रकारे 2 लिमिट येणार. एव्हरी सप्लायर shall be liable to be registered under CGST Act in the state or union territory. आता याच्यामध्ये अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट. ओके, त्यांच्याकरता ॲप्लिकेबल नाही आहे हे सेंटेन्स जे आहे ते. एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर CGST Act in the state or union territory from where he makes a taxable supply of goods or services or both if his aggregate turnover in a financial year exceeds ₹20 lakhs. प्रत्येक सप्लायर जो सप्लाय करतो आहे तो त्या वर्षामध्ये ज्या वेळेस 20 लाखाचा जे लिमिट दिलं आहे हे ज्यावेळेस एक्सीड करेल, त्याचं लिमिट ते 20 लाख ज्यावेळेस एक्सीड करेल त्यावेळेस त्याला रजिस्ट्रेशन घेणं हे गरजेचं आहे. तर खाली दिलं, इथे वरती सोडलं स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, मग खाली सांगितलं प्रोव्हायडेड दॅट वेअर सच पर्सन मेक्स टॅक्सेबल सप्लाईज ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ फ्रॉम एनी ऑफ स्पेशल कॅटेगरी स्टेट्स ही शॅल बी लायबल टू बी रजिस्टर इफ हीज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन अ फिनान्शियल इयर एक्सिड्स 10 lakhs.
म्हणजे यातनं आपल्याला दोन वेगवेगळ्या भागांकरता दोन टर्नओव्हर लिमिट दिलेत, ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट. स्पेशल कॅटेगरी स्टेट्स करता 10 लाख एक्सिड केले तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, आणि अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये 20 लाख ज्यावेळेस एक्सिड होतील गुड्स आणि सर्व्हिसेस आणि दोन्ही मिळून, तर रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी असेल. आता स्पेशल कॅटेगरी स्टेट्स जे एक्सप्लेनेशन आहे तिकडे दिलं आहे. एक्सप्लेनेशन 3 होती. सेक्शन 22 संपल्यानंतर तुम्हाला इकडे 3 एक्सप्लेनेशन आहेत. ह्याच्यामधलं तिसरं जे एक्सप्लेनेशन आहे, एक्सप्लेनेशन 3rd, त्यात त्यांनी अशा प्रकारे सांगितलं आहे, द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन. तुम्ही असं बघाल तर स्टेट किती आहेत आपल्याकडे, लिस्ट ऑफ स्टेट 28 आहेत. ठीक आहे. लिस्ट ऑफ युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेचर, दिल्ली, पुडुचेरी, जम्मू आणि काश्मीर. म्हणजे हे 28 आणि 3 31 झाले, जिकडे CGST आणि SGST ॲप्लिकेबल असेल. तुम्ही ॲग्री करता ना याच्यावरती, आपलं अगोदर बोलणं झालं आहे. आणि अंदमान अँड निकोबार आयलंड, चंदीगड, दादरा अँड नगर हवेली आणि दमन अँड दीव, लक्षद्वीप, हे 5 जे आहेत हे लेजिस्लेचर आहेत. लिस्ट ऑफ युनियन टेरिटरी विदाऊट लेजिस्लेचर, हे लेजिस्लेचर आहेत विदाऊट. लिस्ट ऑफ युनियन टेरिटरी विदाऊट लेजिस्लेचर, आणि हे लिस्ट ऑफ युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेचर. म्हणजे इथे टॅक्स कुठला येतो, CGST आणि UT/GST. आता ह्या जे स्टेट आहेत, या स्टेटमध्ये 11 स्टेट असे आहेत की जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. तिथे काय अडचणी आहेत, तिथे काय निसर्ग अनुकूल नाही आहे, तिथे लोकांचं एज्युकेशनल स्टँडर्ड किंवा आणखीन काय गोष्टी आहेत, जे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे ते स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. त्यामुळे या 28 स्टेट प्लस 3 सेमी स्टेट आणि 5 युनियन टेरिटरी ह्या सगळ्यांकरता कायदा बनवताना गव्हर्नमेंटला असं वाटत असेल की स्पेशल कॅटेगरी स्टेट किंवा त्या स्टेटच्या प्रतिनिधींनी आपलं म्हणणं मांडलं असेल की आम्हाला तुम्ही लिमिट 20 लाख ठेवू नका, आम्हाला लिमिट तुम्ही 10 लाख ठेवा. जरुरी नाही की 11च्या 11 स्टेट सांगतील की आम्हाला तुम्ही 20 लाख लिमिट देऊ नका. ज्यांनी सांगितलं, ज्या स्टेटनी, आता 11 तुम्ही बघाल तर त्या 11मध्ये ही यादी आहे स्पेशल कॅटेगरी स्टेटची. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. हे 11 जे आहेत हे स्पेशल कॅटेगरी स्टेटचं त्यांना स्टेटस आहे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. राज्यघटनेमध्ये या 11 स्टेटला एक स्टेटस आहे. या 11 स्टेटमध्ये GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये जी 4 स्टेट आहेत त्यांनीच सांगितलं की आम्हाला 10 लाख द्या. मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा. आपली बस ट्रान्सपोर्ट आहे ना नवी मुंबईची, त्याचं नाव काय, NMMT. तुम्ही नागालँड पहिलं घ्या, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. NMMT हे जे 4 स्टेट आहेत 10 लाख लिमिट ह्यांनाच आहे, बाकीच्यांना नाही. म्हणून मग इथे एक्सप्रेशन 3 तुम्हाला त्यांना बनवायला लागेल लॉ मेकरला, की द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट्स ॲज स्पेसिफाईड इन सबक्लॉज G ऑफ क्लॉज 4 ऑफ आर्टिकल 279A एक्सेप्ट. ठीक आहे. हे कुठे केलं आहे मेन्शन, ते इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये या आर्टिकलप्रमाणे एक्सप्लेनेशन 279A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन दिसतं इकडे, एक्सेप्ट.
ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स, या तुम्हाला एक्सप्लेनेशन 3 सांगतं की त्यामध्ये ही 7 वगळा. जम्मू आणि काश्मीर सोडा, स्टेट्स ऑफ अरुणाचल प्रदेश सोडा, आसाम, हिमाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम आणि उत्तराखंड, हे जे 7 सोडले तर राहिले कुठले 4. NMMT, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा. हे 4 जे आहेत यांना टर्नओव्हर लिमिट एक्सीड 10 लाख झाल्यानंतर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. बाकी सगळ्यांना 20 लाख. इथपर्यंत क्लिअर आहे? आता ज्यावेळेस गुड्स आणि सर्व्हिसेस आणि दोन्ही असं म्हटलं आहे, बरोबर आहे. आता गुड्सचे सप्लायर कोण आहेत, सर्व्हिसचे सप्लायर कोण आहेत आणि दोन्हीचे सप्लायर आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक आयटम विकता, गुड्सचे सप्लायर आहात आणि त्याचा रिपेअरिंग सर्व्हिस पण देता, तर तुम्ही गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीचे सप्लायर आहात. एखादा व्यक्ती फक्त रिपेअरिंग करतो, सेल्स नाही करत, फक्त सर्व्हिस देतो. TV बिघडला तर रिपेअरिंग करून देऊ, वॉशिंग मशीन रिपेअरिंग करून देऊ, तो काय झाला, सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके. आता काही अशा प्रोव्हिजन आहेत ज्या फक्त गुड्सच्या सप्लायरला ॲप्लिकेबल होतात. काही सर्व्हिस जर का त्यांनी गुड्स बरोबर दिली तर तो मग बोथमध्ये जातो, मग त्याला गुड्सची तरतूद ॲप्लिकेबल होत नाही. आता इथे एक एक्सप्लेनेशन दिलं आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ he is engaged in exempt supply of services provided by way of extending deposit, loans or advances in so far as the consideration is represented by way of interest or a discount. आता एखादा व्यक्ती आहे, तो बँकेमध्ये पैसे ठेवतो, FD काढतो, त्याला इंटरेस्ट मिळतो ना. आता ह्या केसमध्ये तुम्ही सप्लाय कसला केला, त्या व्यक्तीने सप्लाय कुठला केला, त्यांनी पैसे बँकेत डिपॉझिट केले, त्याने त्यातनं इंटरेस्ट अर्न केला ना. सर्व्हिस घेतली. ह्यात कसं बघा, 2 गोष्टी आहेत. बँकेचा बिझनेस काय, कमी व्याजदराने पैसे घ्यायचे आणि जास्त व्याजदराने लोन द्यायचं, बरोबर आहे. मग इथे त्यांनी बँकेला पैसे दिले आणि बँकेने ते पैसे ठेवून घेतले, त्यावर त्याला इंटरेस्ट मिळाला. हा पण एक सप्लाय आहे. दुसरी गोष्ट काय, एजन्सी असतात. तुम्ही जर मदर डेअरी किंवा अशा कुठल्या कंपनीची एजन्सी घेतली, ती सांगतात की तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 5 लाख रुपये द्यायला लागते. डिस्ट्रीब्युटरशिप घेण्याकरता कुठलीही कंपनी काही अमाऊंट सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेते. तुम्ही नियमाप्रमाणे कशा प्रकारे माल घेतला पाहिजे, कशा प्रकारे माल दिला पाहिजे, पेमेंट तुम्हाला पेमेंट टर्म्सप्रमाणे पेमेंट करायचं आहे कंपनीला माल घेतल्यानंतर, हे सगळं जर तुम्ही पाळत नसाल, तुमची एजन्सी कॅन्सल केली जाईल. मग त्या केसमध्ये काय ड्यूज निघत असतील, ते ड्यूज बुडू नये म्हणून मग त्यांच्याकडनं सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतलं जातं. एखादी आईस्क्रीमची कंपनी आहे, ती आपली डिस्ट्रीब्युटर नेमते, त्यांना ते फ्रीजर वगैरे पण देतात. पण त्या फ्रीजर दिल्यानंतर जर तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप तुमची काढून घेतली तर फ्रीजर ते परत घेऊन जातील, पण त्याच्या अगेन्स्ट काही सिक्युरिटी डिपॉझिट ते ठेवून घेतात. ते सिक्युरिटी डिपॉझिट त्यांनी ठेवून घेतलं आहे, त्या सिक्युरिटी डिपॉझिटच्या तुमच्याकडे तुमचे ते पैसे त्यांच्याकडे इन्व्हेस्ट झाले, अडकले त्यांच्याकडे पैसे, तर ते काय म्हणतात, तुम्ही हे पैसे बँकेत ठेवले असते तर तुम्हाला जो इंटरेस्ट मिळाला असता तसा इंटरेस्ट आम्ही पण देऊ. ते इंटरेस्ट देतात. त्यांचा उद्देश हा नाही तुमचे पैसे घेऊन त्याच्यात काय यूज करायचा आहे, त्यांना सिक्युरिटी म्हणून ठेवायचे आहेत. मग तुम्हाला जे नॉर्मली बँक जे FD इंटरेस्ट देईल ना, आम्ही ते पैसे FDमध्येच ठेवू आणि जो इंटरेस्ट येईल तो आम्ही तुम्हाला देऊ.
आता हा जो इंटरेस्ट दिला जातो हा एक्झाम सप्लाय, हा एक्झाम सप्लाय. बँकेमध्ये पैसे ठेवले तर बँक काय करते, पैसे ठेवून घेते आणि इंटरेस्ट देते, आणि ज्यांना लोन देते त्यांच्याकडनं पण इंटरेस्ट घेते. जसं हे गुड्स विकतो आपण, 5 रुपयाला गुड्स घेऊन मी एखादा पेन समजा 5 रुपयाला मला पडतं, आणि मी जर का स्टेशनरीचं माझं दुकान आहे तर मी 5 रुपयाचा पेन जर का 7 रुपयाला विकतो, 2 रुपये कमवतो ना. सेम बँकेचा बिझनेस आहे हा. 5 रुपयाला तुम्ही कमी अमाऊंटला पेन घेता, जास्त अमाऊंटला विकता. तसं बँकेचा बिझनेस काय, कमी अमाऊंटला इंटरेस्ट रेटने पैसे घ्यायचे आणि जास्त अमाऊंटनी लोन द्यायचं, आणि त्यातनं आपल्या बँकेचा जो खर्च आहे, स्टाफचा पगार आहे, तो त्यातनं रिकवर करायचा. अदरवाईज बँक चालेल का. चेकबुक दिला 200 रुपये घेतले, चेक परत गेला 200 रुपये फाईन लावली, याच्यावर बँक चालेल, पॉसिबल नाही. म्हणजे लोन दिल्याशिवाय, लोनवरनं त्यांना इंटरेस्ट मिळाल्याशिवाय बँक चालणार नाही. मग जर अशा प्रकारे एखादा व्यक्ती हा सप्लाय घेत असेल तर हा सप्लाय जो आहे हा गुड्सचाच सप्लाय मानला जाईल, हा काय सर्व्हिसच्या सप्लायमध्ये येणार नाही. फॉर द पर्पज ऑफ धिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ ही इज एंगेज इन एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिसेस provided by way of extending deposits, loans or advances in so far as the consideration is represented by way of interest or discount. ती कंपनी समजा मदर डेअरी आहे, तुम्ही त्यांच्याकडे काय केलं, काही गुड्स सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये अमाऊंट ठेवली, तर ते आयदर इंटरेस्ट देतील किंवा तुम्ही त्यांना जेव्हा काही गुड्स त्यांच्याकडनं घ्याल तेव्हा त्याचे डिस्काउंट देतील, तुम्ही ती अमाऊंट ठेवल्याबद्दल ॲज ए कन्सिडरेशन. तुम्हाला त्या मोबाईलला मिळतो आहे इंटरेस्ट किंवा डिस्काउंट, हा एकदम सप्लाय, हा गुड्सचा सप्लाय समजला जाईल. सेंटेन्स काय, फॉर द पर्पजेस. आता हे एक्सप्लेनेशन, हे जे एक्सप्लेनेशन आहे हे बघा, हे 3 प्रोव्हिजन आहेत. टर्नओव्हर लिमिट एक्सिड करण्याबद्दल दिलेलं आहे, आणि खाली काय दिलं आहे, एक्सप्लेनेशन फॉर द पर्पजेस ऑफ दिस सबसेक्शन, म्हणजे सबसेक्शन 1, ज्यामध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हरबद्दल सांगितलं गेलं आहे, गुड्स, सर्व्हिसेस आणि दोन्हीच्या. तिकडे क्लिअर केलं आहे, असा एखादा पर्सन आहे, जेव्हा तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर काढाल असा एखादा पर्सन आहे, शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स. कन्सिडरचा अर्थ काय, तुम्ही अशा प्रकारे विचार करा, त्याला कन्सिडर करा की तो गुड्सचाच सप्लायर आहे. या सबसेक्शनमध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना तो गुड्सचाच सप्लायर आहे असं तुम्ही विचारात घ्या. इवन इफ, जरी तो एक्झाम सप्लाय सर्व्हिसेसचा घेतो आहे बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट किंवा लोन किंवा ॲडव्हान्सेस, याच्या अगेन्स्ट त्याला काही अमाऊंट मिळते आहे इंटरेस्ट किंवा डिस्काउंट म्हणून, तरी तो तुम्ही असा विचार करा की गुड्सचा सप्लायर आहे. एवढं क्लिअर झालं आहे. आता गव्हर्नमेंटनी सेक्शन 23 आहे, या सेक्शन 23 नंतर मी व्यवस्थित डिटेलमध्ये घेणार आहे, पण सेक्शन 23मध्ये तुम्हाला मी अगोदर सांगितलं की गव्हर्नमेंट काय करतं. सेक्शन 23मध्ये गव्हर्नमेंटकडे एक पॉवर आहे की गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढू शकतं. त्या नोटिफिकेशनद्वारे गव्हर्नमेंट सांगेल की काही लोकांना आम्हाला रजिस्ट्रेशन घेण्यापासून दूर ठेवायचं आहे, त्यांना रजिस्ट्रेशनपासून एक्झाम करायचं आहे, त्याकरता त्यांनी नोटिफिकेशन काढलं. यात दिले बघा, इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 23. सेक्शन 23मध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही याबद्दल तरतूद आहे, आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटला जर वाटलं तर गव्हर्नमेंट ॲज पर सेक्शन 23 सबसेक्शन 2 नोटिफाय करेल की काही अटी शर्तीप्रमाणे काही लोकांनी रजिस्ट्रेशन घेऊ नका, याविषयी हे नोटिफिकेशन आहे.
आत्ता आपण शिकलो की 10 लाख 4 स्टेटला NMMT, बाकी सगळ्यांना 20 लाख. गुड्स असो सर्व्हिसेस असो दोन्ही असो सगळ्यांकरता एकच नियम, ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाख ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट 4 स्टेट, त्यांना 10 लाख. तसं आपण हे क्लिअर केलं आणि आपण एक्सप्लेनेशनवरती बराच काटाकूट केला. त्याचं कारण हे आहे की पुढे बघा आता काय दिलं आहे, लक्षात घ्या, त्याला हे लिंक होईल की जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यावरती मी एवढा वेळ का घालवला, कारण की मला हे जेव्हा सांगायचं आहे त्यावेळेस त्या संदर्भ तिकडे येणार आहे. लक्षात घ्या. आता काय सांगितलं गेलं या नोटिफिकेशनमध्ये की द सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यावेळेस नोटिफिकेशन काढतं त्यांना रिकमेंड कोण करतं, GST काउन्सिल, बरोबर आहे. GST काउन्सिलमध्ये सगळ्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी मिटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की आपण गव्हर्नमेंटला सांगूया की कायद्याप्रमाणे लिमिट 10 लाख आहे, 4 स्टेटला 20 लाख आहे, बाकीच्या स्टेटला आपल्याला ते 40 लाख पाहिजे. काही स्टेटचं म्हणणं आहे की 40 लाख पाहिजे. आमचे जे लोक आहेत त्यांना आम्हाला समाधानी करायचं आहे की ज्यांना गरज आहे त्यांनी रेशन घ्या आणि 40 लाखापर्यंत आम्ही आमच्यातर्फे सांगतो आहे की तुम्हाला एक्झाम करतो आम्ही रेशनपासनं. ही तरतूद नाही आहे, नॉर्मली त्यात नव्हती. नंतर मग हे ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं ना, तुम्ही इथे बघताय की इकडे आणखीन 2 प्रोव्हिजो आहेत ज्यामध्ये दिले की 10 लाखाचं लिमिट 20 लाख करता येईल आणि 20 लाखाचं लिमिट आहे ते 40 लाख करता येईल असं खाली दिलं आहे. ते सुरुवातीला ज्यावेळेस ॲक्ट बनला त्यावेळेस नव्हतं. त्यामुळे लिमिट 40 लाख करून पाहिजे होतं. ते लिमिट 40 लाख सेक्शन 23 सबसेक्शन 2च्या पॉवरमध्ये गव्हर्नमेंटने उपयोग करून लिमिट 40 लाख केलं. पण ते कोणाकरता केलं ते लक्षात घ्या की hereby specifies the following category of persons as the category of persons exempt from obtaining registration under the said act. रजिस्ट्रेशन घेण्यापासून तुम्हाला आम्ही फ्रीडम देतोय, मुक्त करतोय. कुठल्या पर्सनला, एनी पर्सन हु इज एंगेज एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स, जो फक्त गुड्सचा सप्लायर आहे त्यांनाच, सर्व्हिसचा नाही. म्हणजे जे लिमिट 10 लाख आहे सर्व्हिस प्रोडक्टला 10 लाख, जे 20 लाख आहे सर्व्हिस प्रोडक्टला 20 लाख. जो फक्त आणि फक्त गुड्सचा सप्लायर आहे, बरोबर, त्यांच्याकरता 20 लाख, त्यांच्याकरता 40 लाख होईल. 40 लाख पुढे दिले, हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द फिनान्शियल इयर डज नॉट एक्सीड 40 लाख रुपीज. ह्यातनं इंटरप्रिटेशन काय आलं की 40 लाखची जी तरतूद आहे ती कोणाला ॲप्लिकेबल आहे, जे फक्त गुड्सचे सप्लायर आहेत त्यांनाच. फक्त आणि फक्त, एक्सक्लुझिव्हचा अर्थ आहे फक्त गुड्सचे सप्लायर. मग आता कोणी पैसे इन्व्हेस्ट करतो ना, बँकेत ठेवतो, इंटरेस्ट मिळतो, किंवा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे दुसऱ्या कंपनीकडे डिस्ट्रीब्युटर म्हणून त्याला अमाऊंट ठेवायला लागते, त्यातनं त्याला इंटरेस्ट किंवा डिस्काउंट मिळतो ती अमाऊंट ठेवल्याबद्दल. मग तुम्ही त्यांना मग आता सर्व्हिसेस सप्लायर म्हणाल का, कारण ती सर्व्हिस घेतलेली आहे. त्यांना काय सर्व्हिसेस सप्लायर म्हटलं जाणार नाही. तुम्ही त्यांना, ही तरतूद आहे ही सगळ्यांकरता आहे, यात त्यांना पण तुम्ही गुड्सचे सप्लायर माना आणि त्यांना याचा बेनिफिट मिळू द्या. एक्सप्लेनेशनमुळे स्कोप वाढला. त्या स्कोपमध्ये ती लोकं पण आली जे कुठे पैसे इन्व्हेस्ट करतात, आणि ऑलमोस्ट सगळे लोक पैसे इन्व्हेस्ट कुठे ना कुठे करतातच ना. FD काढतात किंवा सेव्हिंग अकाउंट काढतात, किंवा मग अशा प्रकारे त्यांना डिस्ट्रीब्युटरकडे पैसे आपले ठेवायला लागतात. त्यावर डिस्ट्रीब्युटर त्यांना किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी त्यांना काही इंटरेस्ट देते किंवा मग डिस्काउंट देते. त्यांना यातनं वंचित ठेवण्याचा उद्देश नाही आहे. क्लिअर झालं. पर्सन्स रिक्वायर्ड टू टेक कंपल्सरी रजिस्ट्रेशन सेक्शन 24 मध्ये काही सिच्युएशन आहे, काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या जे करतील त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायचंच आहे. त्यांच्याकरता 40 लाख वगैरे काय नाही आहे. ते जे लिमिट आहे ना 22 लाख, जे 20 लाख आहे 10 लाखाचं, ते सेक्शन 22 मध्ये 24 मध्ये ते विचारात घेतलंच जात नाही. तुम्ही राज्याबाहेर सप्लाय केला, 1 रुपया जरी केला, ॲज पर सेक्शन 24 रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. सांगितलं तिकडे सांगितलं आहे. तिकडे 11 सबसेक्शन आहेत सेक्शन 24 मध्ये. त्यामधल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या जो कुठला पर्सन करेल
त्याला कंपल्सरी सेक्शन 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल मॅन्डेटरी. 22ला ते ओव्हरराईड करतं, 22चं जे काही चालत नाही, 24 बोलेल ते तुम्ही करत नसाल तरी 22 ॲप्लिकेबल होईल. आणि तुम्हाला 22 जे ॲप्लिकेबल होतो आहे आणि तुम्ही फक्त गुडचे सप्लायर आहात तर तुम्हाला हे नोटिफिकेशन 20चं लिमिट 40 लाख करत आहे. सेक्शन 24 त्याची जागा जशी आहे तशी कायम राहील. दुसरं, पर्सन एंगेज इन मेकिंग सप्लाईज ऑफ द गुड्स द डिस्क्रिप्शन ऑफ विच इज स्पेसिफाईड इन कॉलम 3, खाली यादी दिली आहे, याच्यामध्ये कॉलम 3 मध्ये डिस्क्रिप्शन दिलं आहे. काही इथे तुम्हाला एंट्री दिल्या आहेत, HSN कोड दिलेत. ओके, हे प्रॉडक्टचे जे सप्लायर आहेत त्यांच्याकरता 40 लाखचं लिमिट ॲप्लिकेबल नाही. आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको प्रॉडक्ट, ऑल गुड्स टोबॅको अँड मॅन्युफॅक्चर टोबॅको सबस्टिट्यूट्स, ऑल गुड्स. 24 हा जो काय चॅप्टर आहे ह्याच्यामध्ये सगळे गुड्स, ऑल गुड्स टोबॅको अँड मॅन्युफॅक्चर टोबॅको सबस्टिट्यूट हे सप्लायर त्याचे. आईस्क्रीम वेदर आर नॉट कंटेनिंग कोकोज, पान मसाला. तिसरं, पर्सन्स एंगेज इन मेकिंग इंट्रास्टेट सप्लाईज इन स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा आणि उत्तराखंड. ह्यांना 40 लाख नको होते. आम्हाला गुड सर्व्हिसेस दोन्हीसाठी जे आमचं लिमिट आहे ते आम्हाला राहू दे. बरोबर आहे. या 7 स्टेटनी नाही सांगितलं 40 लाखसाठी. 7 आहेत ना, ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आहेत. 10 नाही सांगितलं. ह्यांना नको, ह्यांना ॲप्लिकेबल नाही. हे नोटिफिकेशन जे आहे यांना ॲप्लिकेबल नाही आहे. GST काउन्सिलमध्ये ज्यावेळेस हा प्रस्ताव आला तेव्हा ह्या प्रस्तावाला ह्यांची अनुमती नव्हती. नोटिफिकेशन तुम्ही काढाल त्यावेळेस त्यामध्ये आम्हाला घेऊ नका. आमच्या राज्यामध्ये जे 10 लाख लिमिट आहे, 20 लाख आहे, तेच आमच्याकरता राहू द्या. बाकी ज्यांची मागणी आहे त्यांना तुम्ही करा 40 लाख. मग सगळ्या देशाला सामावून घ्यायचं आहे, सगळ्या प्रदेशाला सामावून घ्यायचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे तरतुदी येणार. वोटिंग राईट्स आहेत म्हणून वोटिंग घ्यायचं आणि त्या राज्याला जबरदस्ती 40 लाखच्या लिमिटमध्ये घेऊन जायचं. जे राज्य मागासलेलं आहे, जिकडे जर का 40 लाख ॲप्लिकेबल केले तर त्या राज्यामध्ये GST कळतच होणार नाही. तिकडे एवढे मोठे उद्योगच नाही आहेत. त्यामुळे छोटे उद्योग आहेत त्यांना 10 लाख पण उद्योग करणारे कमी लोक आहेत. म्हणून त्यांनी 10 लाख लिमिट घेतलं. थोडं जर आम्हाला टॅक्स वसूल होते. बाकी यांनी 20 लाख घेतलं, त्यांना 20 लाख राहू दे. जी मोठी राज्य आहेत महाराष्ट्र, गुजरात, तिथे 40 लाख लिमिट योग्य होतं. त्यामुळे मग आता काही राज्यांना 10 लाख, काही राज्यांना 20 लाख, काही राज्यांना 40 लाख असे 3 थ्रेशोल्ड लिमिट निर्माण झाले या नोटिफिकेशन नंतर. मी 3 अटी शर्ती वाचल्या. चौथी जी आहे ती ज्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल अपार्ट फ्रॉम एनी टर्नओव्हर लिमिट, त्यांना सेक्शन 25(3) अलाउड करतो. सबसेक्शन 3 ऑफ 25 की तुम्ही स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेऊ शकता. त्यांना ह्या नोटिफिकेशनचा काही फरक पडणार नाही. सेक्शन 24ला फरक पडणार नाही, सेक्शन 25(3) पण फरक पडणार नाही. काही राज्यांना हे लिमिट नको म्हणून ती राज्य त्यातनं बाहेर ठेवली गेली आणि काही प्रॉडक्ट जे आहेत त्या प्रॉडक्टला गव्हर्नमेंटला ही एक्सेड केलेलं टर्नओव्हर लिमिट आहे ते द्यायचं नव्हतं. ह्यांच्याकडून टॅक्स घ्यायचाच आहे. त्यामुळे ह्यांना लिमिट 10 लाख 20 लाख आहे तेच राहील. त्या राज्यामध्ये जे असेल ते त्यांना 40 लाखचा बेनिफिट मिळणार नाही. हे झाल्यानंतर ह्या नोटिफिकेशन नंतर स्टेट विथ थ्रेशोल्ड लिमिट 10 लाख जे LMMT आहेत ते तसेच आहेत. LMMT तसेच आहेत. मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा 10 लाख. अरुणाचल प्रदेश बघा, याच्यामध्ये आता जे जम्मू आणि काश्मीर होतं
हे कुठल्या कॅटेगरीमधलं आहे? स्पेशल कॅटेगरी स्टेट्समधलं आहे. आसाम पण आहे, हिमाचल प्रदेश पण आहे. त्यांना जी एस टी नकोच होता असे पण काही राज्य असू शकतात. त्यांना 40 लाख मिळेल, चांगली गोष्ट आहे. चला 40 लाख, सर्व्हिस प्रोव्हायडरला 20 लाख आणि त्यांच्या इकडची परिस्थिती अनुकूल नाही आहे, तिथल्या लोकांना तो नकोच आहे टॅक्स त्यांना. मग त्याने ते 40 लाख करून घेतलं. त्यांना गव्हर्नमेंटकडून जे काही अनुदान मिळतं त्याच्यावर ते राज्य आपलं चालवतील. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची परिस्थिती आहे त्याप्रमाणे तिकडे तरतुदी करायला लागतात, त्याप्रमाणे कायदे बनवायला लागतात. आता इथे 20 लाख अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड, पुडुचेरी आणि तेलंगणा. आता हे लक्षात कसं ठेवाल तुम्ही? ह्याला जसं मी मला सांगितलं की ह्याला NMMT लक्षात घ्या. NMMT एम आहे ना, परत NMMT. नागालँड 2 एम आहेत, मणिपूर, मिझोरम. आता आणखीन एक एम आहे, तो 20 लाखामध्ये गेला इकडे. थोडंसं इथे जेव्हा आपण MM बघतो ना तेव्हा कन्फ्युजन होतं की आपण इकडे मणिपूर मिझोराम आहे का मणिपूर मेघालय असं जरा होतं. त्यामुळे इथे जरा बघायला पाहिजे की MI पहिला आणि तिसरा M, दुसरं अक्षर जे आहे ना तिथे AI आहे. मग जे दुसरी कॅटेगरी आहे म्हणजे दुसरा Mच्या पुढचं दुसरं अक्षर आहे ते ABCDमध्ये A पहिले येतो, मग E येतो, मग I येतो ना. मग दुसऱ्या कॅटेगरीत दुसरं अक्षर घ्यायचं Mच्या पुढचं. जेव्हा कन्फ्युजन झालं की अरे मेघालय आहे का काय, मेघालयमधलं E आहे ना ABCDमध्ये, मणिपूर, मिझोराम, मेघालय हे 3 जे आठवले आणि कन्फ्युजन झालं तर मग दुसरी कॅटेगरी आहे तिकडे तुम्ही मेघालय टाका. मेघालय टाकलं इकडे. आता इकडे M मेघालय, अरुणाचल प्रदेश, मग सिक्कीम आहे आणि मग इथे PUT घ्या, मास पुट. लक्षात ठेवायला सोपं. मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मग पुडुचेरी, उत्तराखंड, तेलंगणा. आणि 40 लाखमध्ये 3 स्टेट कुठले आहेत? हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश का आसाम? आसाम आणि जम्मू आणि काश्मीर. मग याला तुम्ही इकडे काय द्याल? हजची यात्रा असते ना, हज. हिमाचल प्रदेश, आसाम, जम्मू आणि काश्मीर. तुम्ही अशा प्रकारे काहीतरी वर्डिंग बनवाल ते लक्षात राहील. तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची नाही आहे, पण ज्यांना एक्झाम द्यावी लागते आणि तिकडे अशा प्रकारचं लिमिट ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस ते बघावं लागतं. सपोज तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला आणि त्याने तुम्हाला विचारलं की रजिस्ट्रेशन मला GSTमध्ये घ्यायला लागेल का, नवीन कायदा आला GST तर मला GST नंबर घ्यायला लागेल का? तुम्ही त्याला काय आन्सर कराल? त्याला पहिले विचाराल तू कुठल्या राज्यामधला आहेस. मग त्या राज्यामध्ये तुम्ही बघाल की टर्नओव्हर लिमिट 10 आहे, 20 आहे, 40 आहे. मग तुम्ही विचाराल तू सर्व्हिस प्रोव्हायडर आहेस का गुड्सचा प्रोव्हायडर आहेस का दोन्हीचा प्रोव्हायडर आहेस. मग तुम्ही त्याला सांगाल की मग ह्या राज्यामध्ये आहेस ते 10 लाख लिमिट आहे. जर तू मग ह्या हजमध्ये आणि बाकीचे जे राज्य आहेत त्यामधला असतील ते गुड्सचा सप्लायर आहे तर तुम्ही त्याला सांगाल तुला 40 लाखापर्यंत GST नंबर घेण्याकरता गव्हर्नमेंट फोर्स करू शकत नाही. तुझ्यावरती तो कायदा ॲप्लिकेबल होत नाही. पण तुझी इच्छा असेल त्या कायद्यामधून तुला काय फायदा होत असेल तर तू ॲज पर सेक्शन 25 सबसेक्शन 3 तुझ्या इच्छेनुसार रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. त्याला म्हणतात व्हॉल्युंटरी रजिस्ट्रेशन. व्हॉल्युंटरी रजिस्ट्रेशन. एखादी कंपनी स्कीम काढते ना व्हॉल्युंटरी रिटायरमेंट स्कीम. रिटायरमेंट होण्याचं एज झालेलं नाही आहे पण ज्यांना इच्छा आहे त्यांनी घ्यावी रिटायरमेंट स्कीम, व्हॉल्युंटरी रिटायरमेंट. तसं हे व्हॉल्युंटरी रजिस्ट्रेशन. कायद्यानुसार त्याला बंधनकारक नाही आहे रजिस्ट्रेशन घेणं, पण जर त्याची इच्छा असेल तो रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जे शिकलात तर यापुढे तुम्हाला कोणी विचारलं की रजिस्ट्रेशन मला घ्यावं लागेल का, GST कायदा मला ॲप्लिकेबल आहे का, मी रजिस्ट्रेशन घेऊ का, हे तुम्हाला ते उत्तर देता आलं पाहिजे. मी तुम्हाला याची पुढे एक क्वेश्चनर देईन, काय तुम्हाला क्वेश्चन देईन की तुम्ही आता हे शिकलात सेक्शन, तर या सेक्शनप्रमाणे तुम्हाला एखाद्याला ॲडवाईस द्यायचा आहे आणि मग काय परिस्थिती आहे तुम्हाला दिलं जाईल की ॲज पर सिच्युएशन असंच आहे आणि तुम्हाला त्याला ॲडवाईस करायचं आहे. तुम्ही काय ॲडवाईस कराल?
समजतं ना? आता आपण सेक्शन 22(1) प्रमाणेच फक्त विचार करतोय. मग तुम्हाला ज्या प्रश्न येईल त्या 22(1), 22(2), 22(3), 22(4) आणखी मग 24 हे सगळं एकत्रितप्रमाणे रजिस्ट्रेशनसाठी सेक्शन 2 आहेत, एक 22 आणि 24. आणि त्यात परत 23 हे नोटिफिकेशन आहे, त्यामुळे ते लिमिट 40 लाख झालं. म्हणून आपण एक ग्रुप घेतला आहे 22, 23, 24. रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल की नाही हे समजण्याकरता तुम्हाला 3 सेक्शनचा अभ्यास करायला लागेल, 22, 23, 24चा. मग सप्लायर कुठला आहे, गुड्सचा आहे, सर्व्हिसेसचा आहे, दोन्हीचा आहे हे बघायला लागेल. मग त्याला सेक्शन कुठला अपेल होतो, जर ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड करतो सेक्शन 22(1), तो एक्झिस्टिंग लॉमध्ये होता तर 22(2). ट्रान्सफर झाला बिझनेस एखाद्याचा तर 22(3). कंपनी आहे त्याचं डीमर्जर किंवा अमलगामेशन झालं तर मग सबसेक्शन 4 सेक्शन 22चा. 22 प्रमाणे हे 4 आहेत. रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल की नाही. रजिस्ट्रेशन 22 प्रमाणे घ्यायला लागत नाही, 24 प्रमाणे पण घ्यावं लागतं. मग 24 मधली सिच्युएशन जर का घडत असेल तर 24 प्रमाणे विचार करायला लागेल. आणि त्यामध्ये 23 मध्ये जे गव्हर्नमेंटकडे अधिकार आहेत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, त्यामध्ये तो येतो का, त्याचा बिझनेस त्याच्या ॲक्टिव्हिटीज त्यामध्ये येतात का हे बघायला लागेल. मग तुम्ही एकत्रितपणे विचार कराल 22, 23, 24चा, त्यावेळेस तुम्ही उत्तर देऊ शकाल रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल की नाही. हां, म्हणून तुम्ही फायनल लिस्ट दिली ना. आता त्यांनी सांगितलं की स्पेशल कॅटेगरी स्टेट्समधनं बाकी तुम्ही 7 स्टेट बाजूला ठेवा, तर हे 4 राहिले. जेव्हा कधी तुम्हाला सांगितलं जाईल GSTच्या कायद्यामध्ये स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, तेव्हा ॲज पर कॉन्स्टिट्यूशन 7 स्टेटनी सांगितलं की आम्हाला 10 लाख नको, ह्या 4नीच सांगितलं, म्हणून त्यांना बाजूला केले. मग परत नोटिफिकेशन जेव्हा आलं तेव्हा त्याच्यामधल्या काही स्टेटनी सांगितलं की आम्हाला 40 लिमिट पाहिजे. हे 3 होते हजमधले. आणि आणखीन 2 स्टेट आहेत जे स्पेशल कॅटेगरी स्टेट नाही आहेत, पुडुचेरी, पण त्यांनी सांगितलं की आम्हाला नको 40, ज्यांना पाहिजे त्यांना दिलं. त्यांचे राज्य त्यांना चालवायचे, ज्याला जे लिमिट पाहिजे ते त्यांनी घ्या. 10, 20, 40 3 लिमिट आहेत आता. पण हे जे 40 आहे हे फक्त गुड्ससाठी आहे. सर्व्हिस दिली तर मात्र 40 मिळत नाही. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक शॉप करताय, इलेक्ट्रॉनिक ॲटम विकताय, रिपेअरिंग पण करताय, तर मग तुमचा सप्लाय बोथचा होतो. एक्सक्लुझिव्ह सप्लाय हा शब्द आहे, म्हणून वरती तिकडे 2 स्टार दिलेत. पर्सन्स एंगेज एक्सक्लुझिव्हली इन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स, फक्त आणि फक्त गुड्सचा सप्लायर आहे. पण इंटरेस्ट अर्न करतोय, ओके चालेल, तो गुड्सचा सप्लायर म्हणून त्याला विचार घेतला जाईल. हे आपण क्लिअर केलं आहे. आता जे आपण बघितलं ॲग्रिगेट टर्नओव्हर, ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख, 20 लाख, 40 लाख आहे ना. मग ॲग्रिगेट टर्नओव्हर तुम्ही कसा काढाल तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर. सगळा 22(1) सगळा खेळ कशावर आहे, ॲग्रिगेट टर्नओव्हर. मग तुम्ही जो इनवॉइस बनवता त्या इनवॉइसमध्ये एक अमाऊंट आहे, मग तुम्ही सगळ्या इनवॉइसची अमाऊंट टोटल करून जो अमाऊंट काढाल तीच तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे ना. तुमची कल्पना काय, फिनान्शियल इयरमध्ये जेव्हा कधी तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड करेल 10 लाख, 20 लाख किंवा 40 लाख, ते तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला ॲज पर सेक्शन 22 सबसेक्शन 1 रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. मग ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा काढाल. आता इयर सुरू झालं तर मी आत्तापासून काउंटिंग करीन, आतापासून मी मोजणी करीन. हां, टर्नओव्हर 1000 झाला, मी इनवॉइस बनवला 1000 झाला. दुसरा व्यक्ती आला, त्याला मी काय सप्लाय केला गुड्सचा सर्व्हिसेसचा, मग ती अमाऊंट पहिले 1000मध्ये ॲड करीन. अशा प्रकारे जो मी इनवॉइस बनवतो किंवा जी अमाऊंट मी समोरच्याला माझ्या गुड्स किंवा सर्व्हिसेसच्या अगेन्स्ट चार्ज करतो, तोच माझा ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे ना, हेच समजायचं ना आपण, बरोबर आहे. ह्याची सेक्शन 2 मध्ये बघा, सेक्शन 2 जो आहे ना
सेक्शन 2 मी मला दाखवतो. डेफिनेशन. सेक्शन 2 डेफिनेशन इकडे दिलं आहे ॲग्रिकल्चर इज. 6मध्ये दिलं आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर. ह्या दोघांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही, तेव्हा त्यांना क्लॉज म्हणणार. सेक्शन 2मध्ये क्लॉजेस, हे क्लॉजेस. आपण 22 बघितलं तर सबसेक्शन होते. एकामध्ये काहीतरी वेगळ्या विषयावर दिलं आहे, दुसऱ्यात वेगळ्या विषयावर दिलं आहे, पण विषय तोच चालला आहे. रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल की नाही हाच विषय चालला आहे. तसं इथे नाही आहे. एक एजंट हा वेगळाच विषय आहे, ॲग्रिगेट टर्नओव्हर वेगळाच आहे, ॲग्रिकल्चर इज वेगळाच आहे. यांचा एकमेकांशी कुठेही काही संदर्भ कनेक्शन काहीच नाही आहे. बस तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती त्याचा अर्थ काय. जी एस टीमध्ये ज्यावेळेस शब्द येईल ॲग्रिगेट टर्नओव्हर तेव्हा त्याचा अर्थ त्यांना अपेक्षित अर्थ काय आहे हे इकडे दिलं आहे. सेक्शन 2मध्ये क्लॉज, ह्याला क्लॉज म्हणतात, ह्याला सबसेक्शन नाही म्हणत. तर इथे ॲग्रिगेट टर्नओव्हर क्लॉज 6मध्ये. या क्लॉज 6 प्रमाणे जे जसं वर्डिंग आहे ते वर दिलं आहे, बरोबर आहे. त्याची आपण आपल्या पद्धतीने फोड केली. ऑल टॅक्सेबल सप्लाईज. ॲग्रिगेट टर्नओव्हर मीन्स ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज एक्सक्लुडिंग. मग तुम्ही जे टॅक्सेबल सप्लाय करताय त्याची इथे अमाऊंट लिहा. दुसरं एक्झाम सप्लाईज पण त्यामध्ये घ्या. टॅक्सेबल सप्लाईज पण घ्या, एक्झाम सप्लाय पण घ्या. एक्सपोर्ट करताय गुड सर्व्हिसेस त्याची अमाऊंट पण घ्या. इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पीपल हॅव्हिंग सेम परमनंट अकाउंट नंबर. आता एक ब्रँच दुसऱ्या स्टेटमध्ये आहे, त्यांना सप्लाय करताय तर मग त्याची पण अमाऊंट घ्या. लेस करा CGST, SGST, UTGST, IGST आणि सेस. तुम्ही म्हणाल की मला रजिस्ट्रेशन घेण्याकरता टर्नओव्हर बघायचं आहे, मी तर GST घेतलाच नाही ना. हे तुमच्याकरता नाही आहे, मी GST घेत नाही आहे, तुमच्याकरता येणारच नाही आहे. पण मग हे का दिलं याच्यामध्ये, तर काही अशा प्रोव्हिजन आहेत की एखाद्याला रिटर्न फायलिंग मंथली करायचं आहे का क्वार्टरली करायचं आहे. मग त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर जर का 1.5 करोड आहे किंवा ऑडिट कधी करायचं, ॲग्रिगेट टर्नओव्हर 2 करोड आहे, रिटर्न फायलिंग आता 5 करोड लिमिट आहे की 5 लाखापर्यंत क्वार्टरली करा. तर ॲग्रिगेट टर्नओव्हर जर 5 लाखाच्या पुढे आहे तर मग मंथली करा. मग अशा ज्या प्रोव्हिजन आपल्याला करायचे आहेत आणि जेव्हा जेव्हा कधी ॲग्रिगेट टर्नओव्हर हा शब्द येणार आहे मग त्यावेळेस तिथे टॅक्स जो आहे तो वजा करायचा. टॅक्स तिथे विचारत नाही घ्यायचा. टॅक्सेबल सप्लाईज घ्या, एक्झाम सप्लाईज घ्या, एक्सपोर्ट गुड सर्व्हिसेस केले ते घ्या, ब्रँचला केलेल्या सप्लाय घ्या, हे सगळं टोटल करा. त्यातून टॅक्स लेस करा. इनवॉइस शीट टोटल कराल, तिथून जो टॅक्स अमाऊंट आहे ती लेस करा. किंवा तुम्ही टॅक्स ज्याच्यावर लावलेलं आहे ती टॅक्सेबल अमाऊंट तुमच्याकडे असेल, तुम्ही टॅक्सेबल अमाऊंटची टोटल करा. टोटल तर इनवॉइसची केली तर मग टॅक्स लेस करा. जो येईल तो काय, नेट टोटल ॲग्रिगेट टर्नओव्हर, तो ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे. थोडं वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलं आहे. तेच आहे व्हॅल्यू ऑफ आउटवर्ड सप्लाईज प्लस टॅक्सेबल, एक्झाम, एक्सपोर्ट, इंटरस्टेट सप्लाईज आणि यातनं लेस करा SGST, CGST, AGST, UTGST, IGST, कॉम्पेन्सेशन सेस. आणि जो इनवर्ड सप्लाय घेतला आहे ज्याच्यावरती टॅक्स पे केला आहे रिव्हर्स चार्जमध्ये, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली आहे, लिगल सर्व्हिस घेतली आहे, याच्यावर सप्लायर तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट करून गव्हर्नमेंटला देत नाही, तर ॲज अ रिसिपियंट म्हणून तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. ती जी अमाऊंट आहे ती पण ॲग्रिगेट टर्नमध्ये इन्क्लूड नाही होत, ती वजा करा. तुम्ही जो टॅक्स कलेक्ट केला आहे गव्हर्नमेंटला दिला आहे, तुम्ही गुड्स किंवा सर्व्हिसेस आउटवर्ड सप्लाय केल्यामुळे, तसाच तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स जमा केला आहे इनवर्ड सप्लाय घेतल्यामुळे. सगळ्यावर तुम्ही टॅक्स जमा केलेला व्हॅल्यू नाही घ्यायच्या. तुम्ही याच्यावरती टॅक्स जमा केला आहे, एक्झाम सप्लायवर टॅक्स लागत नाही, एक्सपोर्टवरती LUT टॅक्स लागत नाही, इंटरस्टेट सप्लाय आहे,
या अमाऊंट ॲड करा. पण जर का लिगल सर्व्हिस घेतली आहे किंवा ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली आहे ज्याच्यावरती टॅक्स पे केला आहे रिसिपिएंटनी सर्व्हिस घेतल्याबद्दल, तर त्याची अमाऊंट ॲग्रिगेट टर्नओव्हरच्या व्हॅल्यूमध्ये ॲड करायची नसते. बस हे एवढंच ॲड करा. हे एवढं ॲड करा, येईल ते ॲग्रिगेट टर्नओव्हर. हे विचारात घेतलं नाही तर लेस करायचा प्रश्नच येत नाही. तुम्ही जर का इनवॉइस वाईज काढलं तर मग लेस करायचा प्रश्न येईल. जर इनवॉइस वाईज काढलंच नाही तर मग जी अमाऊंट आहे त्या गुड्सचा जो चार्ज आहे किंवा जो सर्व्हिसचा चार्ज आहे ती अमाऊंट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय, व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय, व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट, व्हॅल्यू ऑफ इंटरस्टेट सप्लाईज बँकला सप्लाय केला आहे तो ऑल इंडिया बेसिसवरती टोटल करा. आणि हे सगळं ऑल इंडिया बेसिसवरती करायचं. हे सगळं जे आहे ऑल इंडिया बेसिसवरती करायचं. महाराष्ट्रामधला सप्लाय, गुजरातमधला सप्लाय, आणखीन सगळ्या राज्यामधला सप्लाय, हे टोटल जी करायची ऑफ पर्सन्स हॅव्हिंग सेम पॅन बी कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस. राज्याबाहेर सप्लाय केला आहे तो इंटरस्टेट सप्लाय, ब्रँचला केला असेल किंवा आणखीन कुठल्या पर्सनला केला असेल तो सगळा सप्लाय ॲड करा. हां तशी तरतूद आहे. काही सर्व्हिसेस अशा आहेत, समजा एखादा व्यक्ती आहे जो ॲडव्होकेट आहे, त्याचं एक स्टेशनरी दुकान आहे, तो रजिस्टर्ड पर्सन आहे. एक ॲडव्होकेट आहे, त्यांनी एक मोबाईल शॉप काढलं आहे, रजिस्ट्रेशन घेतलं आहे किंवा स्टेशनरी दुकान आहे, तर कुठलाही बिझनेस आहे त्याकडे GST नंबर आहे. पण जर तो लिगल सर्व्हिस प्रोव्हाइड करेल कोणाला त्याच्यावर टॅक्स कलेक्ट करण्याचा त्याला अधिकारच नाही, राईट्सच नाही. जो त्याची सर्व्हिस घेईल टॅक्स त्यानेच भरायचं आहे. हे दिलं आहे तिकडे. तो रजिस्टर आहे किंवा नाही आहे हा मुद्दाच नाही आहे. कायद्यामध्येच दिलं असं की रिसिपिएंटनेच टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करायचा. काही प्रोव्हिजन असे आहेत की जिकडे रिव्हर्स चार्जही आहे आणि फॉरवर्ड चार्जही आहे. म्हणजे जर रजिस्टर्ड पर्सन असेल तर तो टॅक्स जमा करेल, अदरवाईज मग रिसिपिएंटने द्यायचा असंही आहे. पण इकडे दिलेलं आहे असं की लिगल सर्व्हिसमध्ये रिसिपिएंटनीच टॅक्स रिसिपिएंटनीच द्यायचा. रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल होईल, फॉरवर्ड चार्ज ॲप्लिकेबल होऊच शकत नाही, नाही होऊ शकत. हां ट्रान्सपोर्टरकडे अशा प्रकारचे 2 रेट आहेत, एक 12% आणि 5%. जर 12% रेट लावला तर फॉरवर्ड चार्ज येतो, 12% ट्रान्सपोर्टर टॅक्स कलेक्ट करतो. पण जर ट्रान्सपोर्टर 12% कलेक्ट करत नसेल तर मग रिव्हर्स चार्जमध्ये 5% रिसिपिएंटला जमा करायला लागतात. रजिस्ट्रेशन त्याचं असू शकतं, रजिस्ट्रेशन तो घेऊ शकतो. आता समजा एखादा ट्रान्सपोर्टर आहे तो अनरजिस्टर आहे तर रिसिपिएंटची जबाबदारी. दुसरा एक ट्रान्सपोर्टर आहे त्याने रजिस्ट्रेशन तर घेतलं, आता ते रजिस्ट्रेशन घेतल्यामुळे त्याला काय बिझनेस मिळतो. काय लोक असं म्हणतात की काय भरोसा नाही तुमच्यावरती, आम्हाला मी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही खरंच सिरियसली बिझनेस करतात, रजिस्ट्रेशन जे असेल तर आम्ही तुम्हाला बिझनेस देऊ. मग काही ट्रान्सपोर्टर छोटे आहेत त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं, मग त्यांना सगळ्या या प्रोव्हिजन फॉलो करणं, अभियान फॉलो करणं त्यांना अवघड जातं. मग ते काय करतात, त्यांना गव्हर्नमेंटनी स्कीम दिली की तुम्ही ITC घ्यायचा नाही आणि तुमचा जो टॅक्स आहे तो रिसिपिएंट भरेल 5%. रिसिपिएंटकडनं आम्ही टॅक्स घेऊ. जसं अनरजिस्टरला आहे तसंच तुमच्या बाबतीत पण होईल. तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या, तुम्हाला बिझनेस मिळेल आणि तुम्ही कुठलाही टॅक्स कलेक्ट करू नका, जमा करू नका, पण तुम्ही रजिस्टर राहू शकता. पण त्यांना आता मग कोणाला सप्लाय केला ही माहिती द्यायला लागते, कोणाकडून टॅक्स घ्यायचा आहे हे ते कळणार गव्हर्नमेंटला. त्यांच्यामुळे की त्यांनी ह्या रिलायन्स कंपनीला सप्लाय केला, अजून कोणाला सप्लाय केला हे त्यांना रिपोर्ट करायला लागणार. आणि मग त्यांनी टॅक्स जमा केला की नाही रिव्हर्स चार्जमध्ये हे गव्हर्नमेंटला कळणार. गव्हर्नमेंटला उपयोग होतो त्या गोष्टीचा.
त्यांनाही फायदा आहे गव्हर्नमेंटला, त्यांनाही फायदा आहे, रजिस्टर्ड पर्सनला, गव्हर्नमेंटला पण फायदा आहे. कॉम्प्लायन्सेस करायचे पण टॅक्स कलेक्ट नाही करायचा, रिटर्न फाईल करायचं. आणि 12% असेल तर मोठ्या कंपन्या आहेत ज्या ट्रान्सपोर्टरच्या, त्यांचं म्हणणं की आम्हाला इन्व्हॉइस बनवायला काहीच प्रॉब्लेम नाही, आमच्याकडे क्वालिफाईड स्टाफ आहे, आमच्याकडे स्किल्ड अकाउंटंट आहेत, आमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, सगळी टेक्नॉलॉजी आहे, ऑफिस आहे प्रॉपर, आम्ही आमचे इन्व्हॉइस बनवू. त्यांच्याकडे 50 गाड्या आहेत, त्यांना हे सगळं जमतं. 2-4 माणसं ठेवायची, अकाउंट डिपार्टमेंट बनवायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, हे त्यांना करावंच लागतं, त्यांना काही अवघड नाही. आणि त्यांच्याकडे 50 गाड्या असतील, त्यांच्याकडे स्वतःचं गॅरेज पण असं रिपेअरिंग करतात. पुढे लाँग टर्मवरून गाडी आली, इथनं माल पाठवायचा आहे कर्नाटकला, कर्नाटकमधून माल आणायचा आहे, मग त्यांना गाडीचा प्रॉपर मेंटेनन्स करायला लागतो, मग त्यांचे गॅरेज असतात तिकडे मेंटेनन्स करतात. काय पार्ट्स लागले, पार्ट्स बदलतात, पार्ट्स आणतात, त्याच्यावर GST भरतात. पेट्रोलवर GST नाही आहे, पण ते ज्या अशा गोष्टी करतात, काय पार्ट्स आणतात, स्वतः पार्ट्स ते टाकतात, त्यांच्याकडे मेकॅनिक आहेत, कारण त्यांच्याकडे 50 गाड्या आहेत, त्यांना रोज काय ना काय चालू असं काम. मग बाहेर घ्यायला द्यायचं आपण गाडी रिपेअर करायला. मी बघता ना, रेल्वेचं स्वतःचं वर्कशॉप असतं, ST स्वतःचं वर्कशॉप असतं, त्यांच्याकडे जास्त गाड्या आहेत, त्यांच्याकडे स्वतःचं वर्कशॉप असतं, स्वतः सगळे पार्ट्स आणून रिपेअरिंग करतात. मग जो इन्व्हॉइस सप्लाय ते घेतील त्यावर त्यांना ITC पाहिजे, त्यांच्याकडे इंटरनेट सर्व्हिस आहे, त्याच्यावर GST भरतात, त्यावर त्यांना ITC पाहिजे. तर 12% कलेक्ट करा आणि तो ITC घ्या, त्यांना फायदाच आहे. त्या मोठ्या कंपन्या आहेत ट्रान्सपोर्टच्या किंवा असे छोटे जे मी म्हणाल त्यांना त्यांच्याकडे 50 गाड्या आहेत, त्यांना परवडतं 12%. मग त्यांना 12% गव्हर्नमेंटने चॉईस दिला, घ्या 12%. 5% पाहिजे आणि 5% घ्या, अनरजिस्टर राहा. ट्रान्सपोर्टरला सगळे चॉईस आहेत. त्यामुळे मग रिसिपिएंटला काय येतं की जर त्यांनी रजिस्टर्ड पर्सन असेल तर त्यांनी मेन्शन केलं पाहिजे की मी रजिस्टर आहे, पण टॅक्स भरण्याची जबाबदारी रिसिपिएंटची, रिव्हर्स चार्ज बेसिसवर टॅक्स जमा व्हावा. आता अनरजिस्टरकडनं सिक्युरिटी पर्पज कंपनी लिहून घेते की माझ्याकडे GST नंबर नाही, म्हणून टॅक्स तुम्ही जमा करतात, घ्या, ओके. पण डिक्लेरेशन घ्यायला पाहिजे असं कुठे लॉमध्ये दिलेलं नाही की जर का एखादा पर्सन रजिस्टर नसेल तर मग तो काय डॉक्युमेंट देईल, जे काही तुम्हाला बिल देईल त्यावर तुम्ही लिहून घ्या, असं काय GSTच्या केसमध्ये नाही. ठीक आहे, प्रत्येकाला आपल्याकडे सिक्युरिटी बघायला लागते. ठीक आहे, मी थांबतो इथे. याच्यावरती काय पुढे मी एक्झाम्पल घेईन. तुम्हाला आता जे काही आपण सेक्शन 22(1) बघितलं आहे तो प्रॉपरली समजण्याकरता त्याच्यावरती काही एक्झरसाइज आहेत, काही पुढे एक्झरसाइज आहेत की अशा प्रकारे तुमच्यासमोर केस येईल. या केसमध्ये तुम्ही काय सांगाल, रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे की नको, सेक्शन कुठला ॲप्लिकेबल होतो. म्हणजे एवढं सगळं वाचल्यानंतर, एवढं सगळं केस स्टडी केल्यानंतर तुम्हाला आत्ता आपण जे समजून घेतलं आहे की 10 लाख 20 लाख आणि 40 लाख एक्सक्लुझिव्ह सप्लाय असेल तर हे तुम्हाला तेव्हा क्लिअर होईल जेव्हा तुम्हाला ही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व कराल. ह्याच्यावरती आपण डिस्कशन अजून घेऊ, तेव्हा तुमचा 22(1) क्लिअर होईल एकदम परफेक्टली. त्यानंतर पुढे मग 2, 3, 4 ला काय फार वेळ लागणार नाही, ते लगेच होण्यातले आहेत. ओके, थांबूया.